ते हो. तुमची अटेनमेंट इथं पूर्ण झालेली आहे सगळ्यांची. ओके. तर पहिले तर एक्सपिरियन्स शेअर करायचा सगळ्यांनी. त्याच्यानंतर तुम्ही आता रेकीचे साधक झालेले आहात. लेव्हल 1चा शक्तिपात तुम्हाला मिळालेला आहे. आता रोज डेली प्रॅक्टिस काय करायचं, प्रिकॉशन्स काय करायचं, टेक्निक काय करायचं ते मी सांगणार आहे. ओके. तोपर्यंत सगळ्यांनी एक्सपिरियन्स शेअर करायचे. चॅटमध्ये हे करू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, किंवा व्हिडिओ ऑन करून बोलायचंय. मॅडम पाणी येस पिऊ मॅम. शकतो ना? पाणी पिऊ येस. शकतो ना? आणखी एक महत्वाचं, एनर्जी घेतली सगळ्यांनी, आता पाणी पिऊन घ्या आणि कॉल कटिंग करून टाका. ओके. पाणी पिऊन घ्यायचंय आणि कॉल कटिंग करा, विसरायचं नाहीये. कट. येस, व्हेरी गुड. ठीक आहे, झालं सर्वांचं? हो ओके. हो. येस यमुना मॅम, बोला. मी त्या दिवशी म्हटलं होतं ना तुम्हाला की मी सर्व नोटा ठेवल्या आहेत, पण हम्म, मला हम्म. ते यूज करायचं म्हणजे हेच नाही झालं. आणखी हम्म. त्याच्यावरती मला इन्कम येतच होती. मी हा, हा. आतापर्यंत त्या दिवशी सांगितलं, पण मी आतापर्यंत त्याच्यातला 1 रुपयाही खर्च केलेला नाहीये. ओके. नाही, खर्च करायचं नाही. आता तुम्ही जास्त अमाऊंट घेतलेली मॅडम, म्हणून म्हटलं त्यातले थोडेसे हा काढून चार्ज हा पण केलेत ना. तेही मला काढायची गरज नाही लागली. खूप छान मॅडम, खूप. मग एक्सपिरियन्स असे येतात आपल्याला की तुम्ही चार्ज केले ना, आपोआप तुमचं ब्लॉकेज निघून गेलं पैशाचं. आपण क्लिन्झिंग पण केलं आणि हो. पैशाला अफर्मेशन पण दिलं. मग ते आपोआप तुमच्याकडे फ्लो तर सुरू होतो. ते पैशाच्या मार्गातल्या अडचणी आहेत, किंवा पैशाचा तुमच्यामध्ये आवक कमी येते, ओके, आपल्या लाईफमध्ये काहीतरी ब्लॉकेजेस पैशाचे, तर ते सगळे आपोआप दूर होतात आणि पैशाचा प्रवाह सुरू, म्हणजे त्याचा मार्ग खुला होतो आपल्या आयुष्यात यायला. ठीक आहे. खूप छान ऍक्च्युली एक्सपिरियन्स आहे. शॉपमध्ये जास्त ऑनलाईन असतं, पण आता हा, 2-3 हा. दिवसानंतर माझ्याकडे कॅशच जास्त येते. खूप मस्त, वंडरफुल. त्याच्यामुळे ओके. मला तो पैसा खर्च करायचा झालाच नाहीये. तो तसाच आहे. खूप छान. पण आपण फ्लो चालू ठेवायचा मॅडम. ते एक सायकल आहे ना, स्टक. कारण तुम्ही साठवून ठेवलं तर काय होतं, ती एनर्जी स्टक होते. मग ती निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होते एनर्जी. त्यामुळे ओके. पैसे खर्च पण करायचे, सेव्ह पण करा, कमवायचं पण आहे. ओके. ओके. चलो. ओके. आणखी कोण आहे? यस, विद्या मॅडम कॉंग्रॅट्स करतायत तुम्हाला. आणखी कोण आहे? थँक्यू. ओके. हाय, मी आशा सारिका. परदेशी मॅम म्हणतात, आशा मॅम म्हणतात स्वतःभोवती एक एनर्जी जाणवत होती. येस. आशा परदेशी, डोकं दुखायला लागले. येस मॅडम, हे होतं. ओके. कारण जेव्हा आपण अ, शक्तिपात देतो सारिका. तेव्हा अशा गोष्टी. येस मॅडम, सारिका मॅडम बोला. आज म्हणजे जे तुम्ही जे मेडिटेशन सांगितलं तर त्याप्रमाणे प्रत्येक चक्राचा म्हणजे कलर तर दिसत होता आणि हम्म, एक हम्म. खूप असं म्हणजे काय बदल झाला ते मी सांगू शकत नाही, पण एक पॉझिटिव्ह झालाय एवढं आहे नक्की. ओके, ओके. आणि तुम्हाला. त्या दिवशी आपण सेशन मध्ये ऑरा क्लीन केला होता ना स्वराचा, त्याआधी येस. एक ती 15 दिवस झालं खूप अशी निगेटिव्ह किंवा सारखं चिडचिड वगैरे तिची खूप होत होती. पण ज्या दिवशी हम्म. आपण ऑरा क्लीन केला तेव्हापासून ती एकदम म्हणजे फाईन झाली, रिलॅक्स झाल्यासारखी झाली. ओके, ओके. ग्रेट एक्सपिरियन्स मॅम. ओके. मॅडम येस. बॉडी पूर्ण रिलॅक्स झाली. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं निगेटिव्ह एनर्जी वाटेल ना घरामध्ये, घराचाही ऑरा क्लीन करा, जसं मी सांगितलंय. फरशी पुसण्याचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये खडा मीठ टाका, घराची एनर्जी क्लीन करायची, ऑरा स्वच्छ करायचा आणि आपलाही ऑरा स्वच्छ करा. ठीक आहे. घरातल्या प्रत्येक मेंबरचं करायचं मधून अधून. येस आशुतोष सर. पूर्ण बॉडी रिलॅक्स मॅडम मी झाली बोलू? पूर्ण. येस, येस. आणखी काही एक्सपिरियन्स आला? येस, सगळ्यांनीच बोलायचंय, सगळ्यांना चान्स मॅडम मिळणार आहे. मॅडम येस. मॅडम मी हा. बोलते मॅडम. नाव काय तुमचं मॅम? मॅडम माझं थोडं डोकं दुखल्यासारखं झालं आणि माझं इष्टदैवत मला दिसलं मॅडम. ओ, खूप छान. हम्म. मस्त. नाईस. ओके पण हे हम्म. मेडिटेशन कंपल्सरी करायचे सगळ्यांनी घरी. ठीक आहे. हा. 7 चक्राचं मी सांगितलं, ऍटलीस्ट 10 मिनिट करायचंय. तुम्हाला चार्ट दिलेला आहे ग्रुपवरती, त्याचे बीज मंत्र दिलेले आहेत. ठीक मॅडम आहे. 7 चक्रा मेडिटेशनची ऑडिओ द्या ना. हा, 7 चक्रा ऑडिओ कारण मी की काय होतं. बनवून देते. ओके. अशा परदेशी मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. डोकं दुखायला लागलं तर निगेटिव्ह एनर्जी असते ती रिलीज होऊन जाते, निघून जाते. हो मॅडम. लाईट आली का त्यातून माझे? तर उघड मला दरवाजा. समजलं नाही मॅडम. ओके. येस, कोण आहे? हॅलो मॅडम. हा, हा, बोला स्नेहा मॅडम. मला खूप एनर्जेटिक वाटलं. खूपच म्हणजे छान. मला खूप थकवा वाटायचा, तो खूप म्हणजे असं छान वाटलं.
म्हणजे एकदम रिलॅक्स वाटलं, एनर्जी हो 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 आल्यासारखी वाटली बॉडीमध्ये. हो हो खूप असं म्हणजे मला असं स्वतःला काम करताना खूप थकवा यायचा. ते म्हणजे खूप फरक पडला. असा 90% मला खूप एनर्जेटिक वाटलं. खूप छान मॅडम, वंडरफुल. हा हे डेली थँक्यू. मेडिटेशन करायचं, सगळ्या टेक्निक इम्प्लिमेंट करायच्यात. ओके, आणखी आणि कोण आहे? मॅडम मी थोडं उशिरा जॉईन झाले त्यामुळे पहिलं काय झालं मला कळलं नाही. ऑडिओ मिळेल ना व्हिडिओ? मॅडम, मी असं अटेंडमेंटचं नाही मिळत मॅडम. तुम्ही 7 चक्र आजपासूनच करायला घ्या मेडिटेशन. ओके, 10-10 चालेल मिनिटांचं. चालेल. ओके. ओके, येस. नेक्स्ट हॅलो कोण आहे? मॅडम, अदिती मोहिते. हा, मोहिते मॅडम, हा बोला. हा. मला जेव्हा जाणवलं ना तेव्हा व्हाईट रशी डोक्यातून आली आणि त्याच्यातून प्रत्येक म्हणजे माझंच शरीर मला खेचतंय असं मला वाटलं. छान छान मॅडम. येस, हा. खूप छान. म्हणजे एनर्जी एक्सेस होते आपली त्यावेळेला, असं होतं. ठीक आहे. अच्छा हा. डेली मेडिटेशन करत जा. आणि जे ऑलरेडी साधनेमध्ये आहेत, साधना करतात, ओके, स्पिरिच्युअलिटी हा मध्ये आहेत, त्या लोकांना हा. आणखी जास्त एक्सपिरियन्स येतात. ओके, असं कोण आहे का की डेली मेडिटेशन करतं ते? मीच आहे, अदिती मोहिते. मी पण आहे, मेडिटेशन रोज ओके करते. ओके. हे खूप हा. छान मी एक्सपिरियन्स येतील सुद्धा मॅडम. करते. जसं जसं तुम्ही हे इम्प्लिमेंट कराल आणि 21 डेज पर्यंत हे रेग्युलर करा, 7 चक्राचं. नंतर पण करा, पण मॅम 7 मॅम विदिन. येस. हॅलो. हा मॅडम, हा. आपण ज्या नोटा चार्ज केल्या करतो ना, 2 नोटा चार्ज केल्या, त्याच हम्म. नोटाने ओरा क्लीन करायचा का दुसऱ्या नोटाने घ्यायच्या? दुसऱ्या नोटा घ्या. हा, ओके, ठीक ते आहे. चार्ज केलेलं तसंच ठेवून द्या. ते घेतलं तरी प्रॉब्लेम नाहीये, पण जेवढं ठीक आहे ना, वेगवेगळ्या नोटांना तुम्ही चार्ज कराल, जेवढं क्लिन्झिंग कराल तेवढा तुमच्याकडे येईल पैसा. ओके. दोनच नोटाने नाही घेऊन बसायचं. आपल्या तिजोरीत जेवढं आहे ना तेवढं हा. सगळं काढायचंय, सगळं क्लिन्स करायचंय. ओके सर. हा सर. म्हणतात शांत वाटलं. कंचन मॅडम, 24 पॉइंट्सचा फोटो पण टाका. येस मॅम, टाकते. मॅडम, शीतल मॅडम म्हणतायत, मॅम मला थोडा रेंज प्रॉब्लेम होता स्टार्टिंगला. नो इश्यू मॅम. वर्षा मॅम म्हणतात रिलॅक्सिंग वाटलं. एक सेकंड, चॅट बघून घेते मी. येस. ओके. नूतन मॅडम, कंटिन्यू कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं मॅम, मन विचलित होत होतं. नूतन मॅडम, काय करायचंय, डेली मेडिटेशनला स्टार्ट करा. ओके, मेडिटेशन मध्ये नवीन असेल तर हे प्रॉब्लेम होतात, मग तुमचं फोकस राहत नाही, डायव्हर्ट होत राहतात, अनेक मॅम विचार येत जातात. ओके, नेक्स्ट कोण आहे? मॅडम मॅडम हा, मेडिटेशनचं मी करते आणि त्यामुळे हा. माझं म्हणजे आता 2 दिवसापासून मला खूप शरीर माझं एकदम हे वाटतं छान एकदम आणि खूप म्हणजे प्रतिसाद आलेला आहे मला आणि मला महत्वाचं आहे. मला बोलायचं. येस, कोण आहे? आदिती मोहिते. हा, आदिती मॅम, बोला. हा, मी आहे ना माझ्या घरी म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. म्हणजे मी असं बोलणार नाहीये की म्हणजे जेवढं ओके. आहे चालतंय छान. पण आता सध्या माझ्याकडे 300 रुपये आहेत आणि माझ्या मिस्टरांची काल नोकरी गेली होती, म्हणजे कालपासून ते घरीच हा, आहेत. हा. तर अच्छा. आर्थिक परिस्थिती अशी आहे म्हणजे मी घरी दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण बनवते. पण तसंही माझं घर चांगलं चाललंय असं मी पॉझिटिव्ह विचार करत आहे. पण येस सध्या मॅडम, आता माझ्या पैसा हातात डेली चार्ज करा, सगळ्या टेक्निक करा, अफर्मेशन द्या पैशाला, स्वतःला, मिस्टरांना, जॉबसाठी, पेमेंटसाठी, सॅलरीसाठी. ठीक आहे. त्या लेवल हा 1च्या चालेल. सगळ्या रेकॉर्डिंग बघा आणि सगळ्या टेक्निक करा. नो इश्यू. आता फक्त तुम्ही मला 1 रुपया पे केलात तरीही चालेल मॅडम, शक्तिपातचा. ठीक आहे. मॅडम, ठीक आहे चालेल. येस. हा, येस, यमुना मॅडम, बोला. मॅडम, जसं तुम्ही हार्ट चक्रापासून एक मंत्र दिलं, जप मंत्र दिलं, तसं म्हणजे मूलाधार चक्रापासून नाहीये का? फक्त वरतूनच आहे? आहेत मूलाधार चक्रापासून. मे बी यमुना मॅम, तुम्ही ग्रुपमध्ये इमेजेस पाहिल्या नाही आहेत, सगळ्यांना दिलेल्या आहेत ना सेकंड डेलाच. 7 चक्राच्या इमेजेस मॅडम 3-4 मी फोटो टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये बीज मंत्र पण दिलेले आहेत. ठीक आहे. अच्छा. ते ओके, बघून घ्या. ओके मॅडम. आणि बघून ज्यांचं घेते मी. कोणाचं राहिलं असेल ना, सेशन मिस झाले असेल, तर प्लीज तुम्ही रेकॉर्डिंग हां, बघून मी घ्या. 2 दिवस त्याच्यामध्ये नव्हतं मी ओके. लाईव्ह 2 दिवस नव्हतं अटेंड केलं ना. हम्म. 3rd दिवसापासून मी अटेंड केलं लाईव्ह. ओके, मला काहीच थोडंसं प्रॉब्लेम हां. नाही. ज्यांचं मिस झालं असेल ना, तर रेकॉर्डिंग बघून घ्या. तुमच्या सगळ्या नाही, प्रश्नांची रेकॉर्डिंग उत्तरं बघितली त्याच्यामध्ये मी, पण मे बी इझिली मी येतील. इतक्या म्हणजे हे केअर करून नाही बघितलं, म्हणून माझ्या लक्षात येत नव्हतं. ठीक आहे, ओके, मी ओके. बघते परत एकदा. रेकॉर्डिंग सगळ्यांनी बघा. म्हणजे काय होतं माहिती का, तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज पण नाही पडणार. तुमच्या नाही, सगळ्या बरोबर. प्रश्नांची ऍक्च्युअली उत्तर रेकॉर्डिंग मधून इझिली मिळून जातात. ओके. आणि ऍक्च्युअली तरीही काही प्रॉब्लेम आला, सगळे मला पर्सनली कॉल किंवा मेसेज करू शकतात. ओके. एक सेकंड. युनिवर्स. ओके, खूप छान आदिती मॅडम. हे रोज डेली होपोणोपोनो करा आदिती मॅडम. ओके, पैशांसाठी, जॉबसाठी.
ओके, कंचन मॅडम म्हणतात मला सगळे चक्र फील झाले, छान वाटलं. थँक्यू मॅम. येस विशाल सर, मेडिटेशन व्हिडिओ मिळेल आपल्याला, पण तो पर्सनली मिळेल, YouTube वरती नाही जाणार. ठीक आहे, तुलाच रिझल्ट येतात रेकीमुळे. फक्त मी खूप वेळा सांगितलं की तुमचं सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही तिथं मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करा. महत्वाचं सांगते, आता तुम्ही काय करायचंय, रेकीचं शक्तिपात सगळ्यांना मिळालेलं आहे, तर काय करायचंय, पहिले सेशन झाले की पहिले मिठाने ऑरा क्लीन करून घ्या किंवा मिठाच्या पाण्याने आंघोळ करून घ्यायची, कंपल्सरी आहे. कारण माहितीये, आपण सगळेजण आता 30 जण इथं होते, तर काय होतं, आपली सगळ्यांची एनर्जी एकमेकांशी कनेक्ट होते. आपल्याला माहित नाहीये कोणाची एनर्जी पॉझिटिव्ह आहे, कोण निगेटिव्ह आहे. ठीक आहे, प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. सो ते प्रॉब्लेम आपण अट्रॅक्ट करू शकतो, ती निगेटिव्हिटी आपल्या ऑरामध्ये येऊ शकते. म्हणून सगळ्यांनी मिठाच्या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे सेशन झाल्यानंतर. अगदी घाई असेल, कुठे ऑफिसला वगैरे जायचे, काही कामानिमित्त जायचे, तर मिठाने फक्त ऑरा क्लीन करून घ्या. आणखी एक महत्वाचं, तुमच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन या नक्की. काय माहितीये, कारण तिथले पॉझिटिव्ह व्हाइब्स तुम्हाला मिळतात, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत घेऊन यायचे. ह्या 2 गोष्टी आज कंपल्सरी देवघरातच करायच्या. बसलो. येस सर, काय देवाचेच रूम आहे, देवघरातच बसलोय, चालेल ना? खूपच छान, अतिउत्तम सर. ओके, मेडिटेशन करताना सगळ्यांनी असं केलं तरी चालेल, देवाऱ्यासमोर बसा, आणखी एनर्जी तुम्हाला मिळेल, आणखी पॉवर मिळेल. ओके, मी चलो. मी आता पण मॅम, मी पण आता मंदिरातच जाणार आहे इथून. येस मॅम, नक्की तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, जाऊन पण या. माझा म्हणजे याच्या पुढचा माझा तोच कार्यक्रम होता की आता इथून जाऊन मंदिरात जायचंय. तुम्हाला इंट्युशननी कळालं का मॅडम? मे बी. ओके ओके, चलो. तर मी इन्स्ट्रक्शन सांगते तुम्हाला. आता तुम्ही रेकीची साधना रोज काय करायची. ओके, पहिले तर रोज सकाळी तुम्ही मेडिटेशन करायचंय ऍटलिस्ट 5 मिनिट. ज्यांना सवय आहे ते करतीलच, पण जे बिगिनर आहेत, तर तुम्ही रेकीचे साधक आहात ना, स्वतःला एनर्जी देणार आहे, इथून पुढे दुसऱ्यांना हिलिंग देणार. ती एनर्जी कुठून येणार आहे, मेडिटेशन थ्रू मिळते आपल्याला. जेवढं मेडिटेशन कराल तेवढी तुमची रेकीची हिलिंग वाढेल, हिलिंग पॉवर वाढेल, तेवढं तुमचे इंट्युशन पॉवर वाढेल. ठीक आहे, बिगिनर असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला एवढी सवय नसते, अनेक विचार येतात डोक्यामध्ये, तर काय करा, छोटी आयडिया सांगते. सुरुवातीला करायचंय, नंतर नंतर नाही करायचंय रेग्युलरली. तर तुम्ही युट्यूबवरती एखादं म्युझिक लावू शकता, एखादा ओमचा जप असेल, तुमच्या इष्टदैवताचा मंत्र असेल तर तो लावू शकता. ठीक आहे, ओके. सर आपल्याला जॉईन झालेत, मी 5 मिनिटात फक्त सूचना तुम्हाला सांगते. तो मंत्र लावायचाय आणि त्याच्यानंतर मेडिटेशन करायचंय. आणि 21 दिवसानंतर तुम्हाला ते म्युझिकची गरज पडणार नाही. तुम्ही एवढे डीपली त्याच्यामध्ये उतरून जाल, तुम्हाला एक झिरो थॉट येणार नाही तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे, 5 मिनिटं मेडिटेशन करायचंय किंवा तुमच्या इष्टदैवताचा जपही करू शकता, तोही अतिशय पॉवरफुल असतो. त्याच्यानंतर 7 चक्रांचं मेडिटेशन सगळ्यांनी कंपल्सरी करायचंय. आपण डे 2 ला शिकवलेलं आहे, कोणाचं मिस झालं असेल डे 2 चं रेकॉर्डिंग बघून घ्या. 7 चक्र शिकवलेले आहेत. आणि हार्डली किती मिनिटं लागतात, 15 ते 20 मिनिट लागतील. प्रत्येक चक्राला तो चक्र तिथं व्हिज्युअलाइज करायचा, त्याचा कलर आणि त्याचा मंत्र लक्षात ठेवायचा. चक्राचं नाव, त्याचा कलर आणि त्याचा बीज मंत्र लक्षात ठेवायचाय, किंवा तो चार्ट तुम्ही समोर ठेवा मोबाईलवरती आणि तसं तसं व्हिज्युअलाइज करत जा. प्रत्येक चक्रावरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला हिलिंग द्यायचंय. सपोज आता एक सांगते फक्त, मूलाधार चक्राचं करताय ना, मूलाधार चक्र, मग त्या ठिकाणी त्या स्पॉटला लम हा बीज मंत्र उच्चारायचा आहे. त्याच्यानंतर लाल कलरचं एक वर्तुळ तिथे फिरताना ती एनर्जी तिथे ऍक्टिव्हेट होताना बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायचे डोळे बंद करून सगळं. ठीक आहे, ती एनर्जी ऍक्टिव्ह होताना, चार्ज बॅलन्स होताना बघायची रेड कलर मध्ये. त्याच्यानंतर लमचं उच्चारण करायचंय, बीज मंत्र. आता उच्चारण करताना ते पटापट आपण जसं चॅन्ट करतो, मंत्र एखादा म्हणतो, जप करतो, तसं नाही करायचं की लम 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 असं नाही करायचं. ओके, दीर्घ उच्चारण करायचं. जसं की एक्झाम्पल मी सांगते. ओके, लम लम. ओके, असं दीर्घ उच्चारण करायचंय. कारण बीज मंत्र याच्यासाठी म्हणते की बीज मंत्रामुळं तिथं व्हायब्रेशन निर्माण होतात, त्या चक्राला ते व्हायब्रेशन तुम्हाला फील होतात. आणि जेव्हा किंवा 7 चक्राचं मेडिटेशन करत असेल ना, तेव्हा कॉन्शियसली करा बरं का, जाणीवपूर्वक लक्ष द्या तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात. जसं आता सारिका मॅडम मगाशी म्हटल्या की त्यांना सगळे चक्रांचे कलर दिसले, ते व्हायब्रेशन फील झाले. जाणीवपूर्वक आपल्या पूर्ण प्रत्येक चक्रावरती फोकस करायचंय, तिथे काय चेंजेस होतात, काय बदल होतात माझ्या या चक्रामध्ये, कुठं काय एक्सपिरियन्स आलं ते लक्ष द्यायचे. आणि सुरुवातीला तुम्ही करू शकता, मे बी एखादी छोटीशी डायरी करा. डेली तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन करताना आज काय फील झालं ते लिहून ठेवा, उद्या काय फील झालं, मग तुमची तुम्हाला प्रोग्रेस कळेल, इम्प्रूव्हमेंट कळेल.
ठीक आहे. आणि आणखी महत्वाचं जे आपण रेकीमध्ये शिकलो ना, की रेकी तुमच्या आयुष्यातून सामाजिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक सगळ्या लेवलचे प्रॉब्लेम, अडथळे काढून टाकते. रेकीचं हिलिंग सोबत जर तुम्ही 7 चक्राचं रोज मेडिटेशन करायला लागला बीज मंत्रासहित, तर काय होते तुम्हालाही माहितीये, कुठलं चक्र बॅलन्स असेल, इम्बॅलन्स असेल तर कुठले फायदे होतात, कुठलं नुकसान होतं आपण शिकलेलो आहोत डे 2 ला. जेव्हा तुम्ही 7 चक्राचं रोज मेडिटेशन करता, आता रूल बनवा की 21 दिवस 7 चक्राचं मेडिटेशन करायचंय. जेव्हा तुम्ही हे मेडिटेशन करता तेव्हा काय होतं, तिथले ब्लॉकेजेस, त्याच्या चक्राशी रिलेटेड जे अडथळे असतील ते चक्र ब्लॉक झालंय आणि तिथे एनर्जी त्या चक्राची कमी आहे, त्यामुळे जे काही ब्लॉकेजेस असतील, अडथळे, ते अडथळे दूर होतात. सपोज लमचं रोज करताय, लम कशाशी, मनीशी रिलेटेड आहे, तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते मूलाधार चक्रामुळे. ओके, तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह सुरू राहतो. मग लमचं करायला लागलात ना 21 दिवस मेडिटेशन, तर काय होईल, पैशाच्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून हळूहळू दूर होतील, पैशाचा फ्लो वाढेल. त्याच्यानंतर विशुद्धी चक्राचं करायला लागलात मेडिटेशन, तर ते तुमच्या भावना स्टक झालेल्या आहेत, तुम्हाला बोलता येत नाही, व्यक्त करता येत नाहीये. ओके, तर ते सगळे अडथळे दूर होतील, कम्युनिकेशन स्किल चांगलं होईल, तुम्हाला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता. ठीक आहे, 2 मिनिटात फक्त सांगते. त्याच्यानंतर आहे ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजे मी सांगितलंय की अणवाणी पायाने जमिनीवरती किंवा गवतावरती आपल्याला चालायचे रोज सकाळी. मेडिटेशन आलं, रोज आपलं अन्न आणि पाणी चार्ज करायचं, रेकीचं हिलिंग द्यायचंय त्याला. ठीक आहे, आपले मेडिसिन्स असतील, मेडिसिन्स चार्ज करा. त्याच्यानंतर हळूहळू काय होईल, तुमचे आपोआपच सगळी औषधं बंद होतील एका ठराविक काळानंतर. पण सुरुवातीला मेडिसिन्स घ्या, त्याच्यासोबत रेकीचं हिलिंग द्या. मे बी 15 दिवस 20 दिवसापर्यंत तुमची औषधं सगळी डॉक्टरनी बंद केलेली असतील. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये राहायचंय, पॉझिटिव्ह वातावरणात राहायचंय. सगळ्यात महत्वाचं, रोज सकाळी उठले की पहिलं रेकीला कॉल करायचे आणि प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. प्रोटेक्शन शील्ड घेतल्याशिवाय कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाही, हे महत्वाचे, कारण सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. तो प्रोटेक्शन शील्ड कंपल्सरी आहे. होपोनोपोनो कंपल्सरी आहे. सगळ्या गोष्टींसाठी करा, पैशासाठी पण करू शकता. ओके, रेकॉर्डिंग हे केलेलं आहे मी, हे रेकॉर्डिंग पण ग्रुपवरती टाकून देईन, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही रोजच्या ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, चलो आता आणखी जे मी सरप्राईज सगळ्यांना बोलले होते, एक सेकंड. तर बेबी सर आपल्याला जॉईन झालेले आहेत, एक मिनिट. हा, टिपात गेला ना, तो जो हा दिवा हा, घेतला होता मी, तो पूर्ण काळा झाला आणि त्याच्या बाजूने पूर्ण काळा झालेला आहे. हो, निगेटिव्हिटी असते सर, ती रिलीज होते मग. ठीक आहे, निगेटिव्हिटी असते तर आपल्या मग आता मला घरामध्ये किंवा मिठाच्या रिलीज पाण्यात झालेली. आंघोळ करायला लागेल का? मिठाच्या पाण्याने कंपल्सरी करायची आहे सर, करून घ्या. ठीक मग आहे, आता लगेच करून मग बाहेर जायचं. सेशन झाल्यावर करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि घर पण तुमचं पूर्ण ते मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. ठीक आहे, येस. चालतंय, मग मी प्रोग्राम ते अटेंड नेहमी केला होतं का सर, हे जे तुम्ही सांगितलं ते नेहमी होतं का? नाही, ओके, मग जी निगेटिव्हिटी असते आज आपल्या ऑरा माहिती नाही. मी फील्ड, दिवा लावतो रोज, आपण जेव्हा असते ना तेव्हा मी अगरबत्ती लावतो वगैरे, दिवा लावतो, पण हे आज काळ झाला माहिती नाही कोण. तर मे बी तू म्हणता सगळं कनेक्ट झालं, त्याच्यामुळे मे बी असं वाटत आहे मला. नाही, एनर्जी असते ना आपल्या ऑरा फील्ड मध्ये, आपण कुठे कुठे जाऊन येतो किंवा इतर लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, त्यांची हायर लेवलची निगेटिव्हिटी आपल्या ऑरामध्ये प्रवेश केलेली असते, आपल्या बॉडीमध्ये, घरामध्ये असेल मे बी, तर असं होऊ शकतं, त्यावेळेस असं होतं. ठीक आहे, तर फर्स्ट ते करून घ्या. ओके, चलो आता काल जे मी म्हटले की ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत सर, तर त्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. शक्तिपातानंतर सगळ्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल. तर सर जॉईन झालेले आहेत, एक सेकंड थोडक्यात देते आधी. ओके, ओके, नमस्कार मॅम, सर्वांना येस नमस्कार. सर आहेत, मी पिन करते सरांना, एक मिनिट. ओके, दिसताय सगळ्यांना? ओके, ओके, तर सर आहेत ना, हे खूप मोठे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. आपल्या मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेज मध्ये कोर्सेस घेतात. हे न्यूमरोलॉजिस्ट आहेत आणि फेमस टॅरो रीडर पण आहेत. कन्सल्टेशन वगैरे करतात. ऍक्च्युली सरांकडूनच मी न्यूमरोलॉजी शिकलेली आहे. आणि एक तुम्हाला ऑकल्ट सायन्स बद्दल एक अवेअरनेस तुम्हाला कळावा किंवा त्याचा इम्पॉर्टन्स कळावा, त्याच्यासाठी मी सरांना इन्व्हाइट केलेलं आहे. ओके, तर सर थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकता तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. ठीक आहे, आता मी सगळ्यांना सोपवते सरांकडे, तुम्ही सगळे सरांशी वन ऑन वन कम्युनिकेट करा. कोण शीतल म्हणतात? हा, वेलकम. ओके, थँक्यू.
थँक्यू मॅम. थँक्यू सगळ्यांना. तर माझं नाव तुम्हाला दिसत असेल, रसेल महाराज. सोशल मीडियावर तुम्ही बघू शकता. म्हणजे रसेल महाराज मराठी इंस्टाग्रामवर आहे, रसेल महाराज हिंदी पण आहे, रसेल महाराज इंग्लिश, असे 3 वेगळे हँडल्स आहेत. फेसबुकवर पण रसेल महाराज मराठी आहे. मग जवळपास असं सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मिळून आपले 1,00,000 मॅडम सरांचं मग मी बाय क्वालिफिकेशन एमटेक आहे, केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम युनिव्हर्सिटी मुंबई, जे देशातलं सर्वोत्तम कॉलेज आहे केमिकल इंजिनिअरिंगचं, IIT च्या लीगमध्ये असलेलं. आणि त्यानंतर सुद्धा मी माझं एज्युकेशन कंटिन्यू ठेवलेलं आहे अजूनपर्यंत. आणि एकूण 10 वेगवेगळ्या विषयांमध्ये मी युनिव्हर्सिटी डिग्रीज केलेल्या आहेत. बाकी हे रेकी ग्रँड मास्टर सुद्धा मॅडमकडनं मी शिकलोय, पण ते ऑफकोर्स हे युनिव्हर्सिटीच्या बाहेरचं जे जग आहे शिक्षणाचं, त्याच्यातल्या ह्या गोष्टी आहेत, असं आहे. सो म्हणजे मी कंटिन्युअस लर्नर आहे. तर मग कित्येक वर्षापासून मी शिकवतोय आणि शिकतोय देखील. आणि जेई ऍडव्हान्स जे असते, जेई ऍडव्हान्स्ड जी IIT साठी जे असते, आणि अजून एक असते एक्झाम MBBS साठी. सो MBBS आणि जे ऍडव्हान्स साठी फिजिक्स मी शिकवतो. ज्या नॅशनल लेवलच्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत तिथं मी शिकवतोय. म्हणजे गेले कित्येक वर्ष मी म्हणजे फिजिक्स टीचर्सना पण ट्रेनिंग देतो, आणि ऑफकोर्स न्यूमरॉलॉजीचे पण कोर्सेस घेतो. आणि ऍज ट्रेनर्स आम्ही बऱ्याच वर्षापासून एकत्र काम करतो, मॅडम आणि मी, असं. सो थोडक्यात हेच आहे. आणि दुसरं की मला रेकीचं सांगायचं होतं की रेकी मी शिकवत नाही, मात्र रेकी शिकल्यापासून डेफिनेटली लॉ ऑफ अट्रॅक्शन नेक्स्ट लेवलला अप्लाय करायला मला मदत झाली आहे. म्हणजे खूप मॅनिफेस्टेशन वर्क झालेले आहेत. आणि अगदी मास्टर लेवल केल्यानंतर सुद्धा प्रचंड मोठे रिझल्ट आले होते. ग्रँड मास्टर पण केल्यानंतर अजून चांगले रिझल्ट आले. मग ते कसं आहे की तुम्ही म्हणजे तुमच्या तो जीवनशैलीचा भाग बनायला पाहिजे, कळत न कळत, रेकी. म्हणजे फार डिटेलमध्ये जायला गरज नाही, परंतु तुमच्या सहजपणे तुमच्या आयुष्यात तो रेकी एकदा आला की मग अक्षरशः चमत्कार होतात. आता जे तुम्हाला मी सांगतोय हे त्यातलंच आहे. आता लवकरच आमचं म्हणजे ह्या वर्षभरात 1 मिलियनला चॅनल जाईल इंस्टाग्रामवर. मराठीमध्ये मला वाटतं कुठल्याही न्यूमरॉलॉजीचं 1 मिलियनचं चॅनल नाहीये, असं आहे. आणि 3ही भाषांमध्ये मी बॅचेस घेतो, इंग्लिश, हिंदी, मराठी. मग इथं ऑफकोर्स काय आमच्या कोर्सेस, माझे कुठले कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घ्या त्याच्यासाठी मी आलेलो नाहीये, फक्त माहिती देतोय मी. इथं ऑफकोर्स फक्त इंटरॅक्शन साठी आम्ही आलेलो आहे, त्यामुळे बाकी याच्याविषयी आपण काही परत बोलत नाहीये. तर तुम्हाला सरांना तुमचं काही क्युरिओसिटी असेल न्यूमरोलॉजी बद्दल, आणखीन काही प्रश्न किंवा शंका किंवा गैरसमज बरेच असतात, तुम्हाला सरांशी बोलायचं असेल तर बोलू शकतात आता. ठीक आहे. मॅम मी येस बोला मॅम. विचारा. ऍक्च्युली न्यूमरॉलॉजीमध्ये मी पाहिलं आहे की माझा 24 बर्थ डेट आहे. तर 6 नंबर हा खूप छान म्हणजे दाखवतात असं, तर ते खरं आहे कसं? व्हीनस नंबर आहे वगैरे वगैरे खूप काही रील्स आहेत त्याच्यामध्ये बघते मी. तर असं काही आहे का सर? ओके, ठीक आहे. तर म्हणजे ते खरं आहे, फक्त कसं आहे की आता हे आपण त्याला या दृष्टिकोनातून बघायला लागतं की फक्त मुलांकावर सगळं काही अवलंबून नाही. मग जनरली मुलांकाचे, तर आम्ही स्वतः सुद्धा, आता आमचे सुद्धा जे कित्येक रील्स गेलेले आहेत व्हायरल, ते मुलांचे गेलेले आहेत. मग म्हणजे ज्याचे लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत. पण ते कसं असतं की ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या ऑडियन्सशी बोलत असतो, फक्त मुलां पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बोलतो. पण तुमचं जे भाग्य आहे ते भाग्यांकनी पण भाग्यांचा त्याच्यावर परिणाम असतो, तुमच्या नामांकाचा परिणाम असतो, तुमच्या राशी अंकाचा असतो. ओके. तो अशा बऱ्याच गोष्टी एकत्रित काम करत असतात. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती हा, जेव्हा आपण त्याचा रिडिंग करायला जातो, एक तो मिक्स्ड बॅग असतो. तो कुठला असा एक टाईपचाच असा एकच धागा त्याच्यात असं नाही, खूप धागे गुंतलेले असतात ते. मग पब्लिक प्लॅटफॉर्मवर सांगताना एक सोपं सांगावं म्हणून, आणि इन जनरल सगळ्यांसाठी सांगावं. समजा आता लिटरली तिथं लाखो लोकांनी व्हिडिओ बघितला, म्हणजे लाखांची ऑडियन्स आहे, तर मग त्या सगळ्यांसाठी
ते एक काय म्हणता येईल ना, जेनेरिक प्रेडिक्शन आहे. ते स्पेसिफिक प्रेडिक्शन तुमचं व्यक्तिशा नाही आहे ते. मग ओके. व्यक्तिशा तुमच्याविषयी सांगायचं असेल तर तुमचा मुलांक हा फक्त एक पैलू झाला त्याचा, असं आहे. ओके. त्याच्यामुळे सोशल मीडियावर फक्त आपण एका पैलूला सांगणारे व्हिडिओज बघतो, आणि सोशल मीडियाची ती गरज पण आहे की तसंच बोलता येतं, कारण सोशल मीडियावर तुम्ही 1 to thousands, 1 to lakhs, 1 to millions असं कम्युनिकेट करताय, 1 on 1 नाही करत आहे. मग ऍक्च्युली. त्यामुळे पर्याय पण नाही, तसंच बोलावं लागतं. मी सुद्धा माझ्या मुलांच्या व्हिडिओमध्ये असंच बोलतो, पण ओके. म्हणून मुलांचा व्यक्ती समोर आला की 1 on 1 रीडिंग करताना ते तसंच असेल असं काय नाही. त्याच्या भाग्यांकावर आणि बाकी सगळ्या गोष्टींवर डिपेंड करेल, किंवा जर ज्योतिष पॉईंट ऑफ व्ह्यू तर अजून कितीतरी फॅक्टर्स असतात, खूपच ओके. जास्त फॅक्टर्स. त्यामुळं मग प्रत्येक व्यक्ती मग युनिक बनतो, असं आहे. ओके. आणि अजून कमेंट येतात, म्हणजे समजा 80% कमेंट येतात की हा अगदी बरोबर आहे, असंच आहे. 20% हम्म. कमेंट येतात की मी अजिबात असा नाहीये, अशी नाहीये, असं पण हा. येतात. सगळ्या नाही, न्यूमरॉलॉजिस्टच्या, फेमस आतापर्यंत जेवढं न्यूमरॉलॉजिस्टच्या मी येतात. बघितलंय तर ते खरंच निघालेलं आहे हा माझ्याबद्दल. हा. हा पण काही लोक रिलेट करत नाहीत ना, त्याचं कारण पण हे असतं की समजा म्हणजे ते फक्त एक पैलू झाला ना, त्यांचे दुसरे पैलू शक्य आहे की समजा त्यांच्या मुलांकापेक्षा त्यांच्यात भाग्यांकाचे प्रॉपर्टीज जास्त दिसत असतील. ओके. हा, आपण म्हणतो समजा मुलांक एक आहे, लीडर आहे, पण असं नाही की की सगळेच लीडर असतात. समजा 80% मुलांक एक वाल्यांकडे लिडरशिपची क्वालिटी असते, एकतर प्रकट झालेली असते किंवा सुप्त असते. आणि पण बाकी 20% मी असे पण बघितलेत मुलांक एक वाले की त्यांना काय लिडरशिप झेपत नाही. हा, बरं. मग त्यांना नाही लागून ते म्हणणार हे काय असं काय नाही आमच्यामध्ये, नसतं, असं आहे. सो त्यामुळं कधी पण लक्षात घ्या की जे सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघतात ते जेनेरिक आहेत, स्पेसिफिक नाही. हा ओके. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. पण मुलांक 6 इन जनरल अतिशय चांगला मुलांक मानला जातो, याबद्दल काही वाद नाही. ओके. शुक्राचा आहे. हा, ठीक आहे. थँक्यू. हा. तुमचा नंबर मॅम, सरांचा नंबर तुम्ही शेअर कराल का? म्हणजे न्यूमरॉलॉजी बद्दल काही विचारायचं असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करू. ग्रुपवरती मी शेअर करते नंबर सरांचा, आणि ओके. त्यांचे ओके. अकाउंट हँडल मॅडम, पण मला शेअर सरांची करते. आदिती हो, मोहिते. शेअर. मला बोलायचंय सरांबरोबर. हा, बोला ना मॅम. सर, माझं म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आणि मी घरकाम करते आणि माझे मिस्टर पण कार पॉलिशमध्ये काम करत होते. तर गेली 7-8 वर्ष ते काम करत आहेत. तर त्यांना बोनस पण नाही वाढत होता, म्हणजे बोनस पण देत नव्हते आणि प्लस पगार पण वाढवत नव्हता. तर कालपासून ते घरीच आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही बोनस आणि पगार पण वाढवत नाही, तर मी काम सोडते. तर ठीक आहे म्हणाले. मग त्यांची 8-9 वर्षाची ती जी ग्रॅज्युटी आहे ना, तर ते देत नाहीत आता सर. सगळ्यांना दिलं, पण माझ्या मिस्टरांना नाही दिलं. तर त्यासाठी काय करायचं? उपाय काय आहे का ते देण्यासाठी? म्हणजे आम्हाला त्यांच्याशी वाद नाही करायचे. त्यांनी व्यवस्थित जी आमची मेहनत आहे माझ्या मिस्टरांची, तेच त्यांनी द्यावे असं मला वाटतं. ओके. हा, म्हणजे इथं एक प्रकार पैसा स्टक झालाय तिथं, असं आहे. एक निगेटिव्हिटी आहे, तर मग बाकी सगळ्यांना मिळून तुमच्या बाबतीत अनफेअर ट्रीटमेंट दिली असं होतंय. मग यासाठी काय आहे, म्हणजे न्यूमरॉलॉजी मध्ये आपण उपाय सांगतो, म्हणजे ते बरेच उपाय खरं तर रेकीमधनं असतात, डायरेक्टली इनडायरेक्टली रिलेटेड असतात, असं आहे. किंवा एकूणच त्याबद्दलची एनर्जी हील करायला लागते. मग पोनो टेक्निक शक्यता मॅडमनी सांगितली असेल, हा. मॅडम सांगतात म्हणजे ऍज अन एक्स्ट्रा थिंग. हा, मग ती प्रचंड प्रभावी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पैसा म्हणजे अगदी 3-3 करोड पर्यंतचा पैसा जो मार्केटमध्ये अडकला होता तो परत आलाय. या लेवलचे रिझल्ट पण मी स्वतः होताना बघितलेले आहे. आणि हो. म्हणजे छोटे मोठे सगळे अमाऊंट, असं म्हणजे त्यात, आणि त्या माणसाला त्या लेवलला ते अमाऊंट इम्पॉर्टंट असतं, जे काय हजारोंमध्ये असो, लाखोंमध्ये असो, कितीही मध्ये असो. मग पोनो करा डिटेल त्याच्याविषयी. मला वाटतं मॅडम पण त्यांनी शिकवलं असेल की अजून डिटेल मला वाटतंय मॅडम काय मास्टर लेवलला पण घेत असतील. सध्याचा कोर्स, सध्याचा सिलेबस काय मला माहित नाही, आता मी 3 वर्षापूर्वी केलेला. तर तर हे माझे मिस्टर बोलतील ते का? पैशाविषयी पुन्हा तुम्हाला करायला लागेल, की हे सगळं काय म्हणतात ना, की त्याच्याविषयीची जी निगेटिव्हिटी, म्हणजे पहिलं तर फॉरगिव्हनेस, आणि पुन्हा त्याच्याविषयीची निगेटिव्हिटी, म्हणजे पहिल्यांदा फॉरगिव्हनेस करायचा, म्हणजे आय एम हा. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि त्यानंतर थँक्यू, आय लव्ह यू, म्हणजे मग त्याच्याविषयीची सगळी निगेटिव्हिटी रिलीज करायची. एक लव्ह आणि ग्रॅटिट्यूडनी त्या गोष्टीचं हिलिंग करायला लागतं. तर त्यातून म्हणजे
अक्षरशः म्हणजे मॅजिकल रिझल्ट येतात आणि वर्षानुवर्षी येतात असं आहे. म्हणजे आम्ही हे नेहमीच ऐकतोय ना, रोज उठून ऐकतोय मी याचे टेस्टिमोनियल्स. फक्त तुम्ही ते करा. अजून पण उपाय आहेत, पण नकारात्मकतेमध्ये जाण्याची गरज नाहीये. आणि न्यूमरोलॉजी मध्ये जास्त करून प्रेडिक्शन्स असतात आणि बाकी मग जे उपाय असतात ते मग समजा म्हणजे नेम नंबर करेक्शन अशा टाईपचं. मग ते तुमचा नेम नंबर व्यवस्थित आहे का बघायला पाहिजे. नेम नंबर जर तुमचा चांगला नसेल म्हणजे तुमच्या मिस्टरांचा, तर मग पैसे अडकणे वगैरे म्हणजे ती निगेटिव्हिटी येत असते. 4 वर 8 वर नेम नंबर असू नये. बाकीचे पण काही आणि तुमच्या जन्मतारखेला सुसंगत असं तुमचा नेम नंबर पाहिजे. मग हे सगळं चेक करायला लागेल त्यांचं न्यूमरोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं झालं तर. असं की दुसरं की समजा ते एखादा नंबर पेंडंट वापरू शकतात त्यांच्या म्हणजे म्हणजे त्यांचं लक फॅक्टर वाढण्यासाठी. मग हे अशा पद्धतीचे त्यांना आपण हे देत असतो म्हणजे आमचं काय बरंच काही प्रॉब्लेम होत रेमेडीज किंवा होते. क्रिस्टल्स तर सगळीकडे देतात. म्हणजे क्रिस्टल्स आता म्हणजे न्यूमरोलॉजिस्ट देतात, पण ऍक्च्युली तो रेकीचा पार्ट आहे असं. क्रिस्टल्स जे क्रिस्टलचे ब्रेसलेट्स म्हणा ते, किंवा मग जेमस्टोन्स असं. तसे हिलिंगचे बरेच आहेत, पण हे सगळे बाकी खर्चिक मार्ग आहेत. तुम्हाला जो मी होपोनोपोनो सांगितला तो फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल ह्या सगळ्यांपेक्षा तोच आहे. खरं लोकांना कसं काहीतरी पाहिजे असतं, जे अरे शेप अँड फॉर्म मध्ये, अरे मला काहीतरी दिलं, त्यांना असं फिजिकल फॉर्म मध्ये पाहिजे असतं की असं काहीतरी हातात काहीतरी दिलं त्यांना, मग ते हा मग काहीतरी दिलं. पण ऍक्च्युली असल्या फिजिकल रेमेडीपेक्षा होपोनोपोनो सारख्या इमोशनल आणि स्पिरिच्युअल लेवलला काम करणारे रेमेडी जास्त पॉवरफुल असतात. पण लोकांना हे कळत नाही, तर मग ज्याला जे पाहिजे ते आपण देत असतो असं. मग खर्चिक करण्यापेक्षा हे सांगेल. माझे मिस्टर पण बोलतील की मीच बोलू हे होपोनोपोनो. तुम्ही दोघांनी केलं तर अजून बेस्ट आहे. खरं तर तुमच्या मिस्टरांनी केलं तर जास्त पॉवरफुल असेल, कारण त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही केला तरी चालतं असं. पण कन्सिस्टन्सनी केलं पाहिजे. आणि समजा रोज तुम्ही 5 माळा केल्या 108 वाल्या, तर हा प्रॉब्लेम फार फास्ट सॉल्व्ह होईल. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. येस. थँक्यू. आणि मला सांगायचं की हे जे रेकीचे रिझल्ट आहेत ना, ते खूप पॉवरफुल आहेत. मग तुम्ही भले भविष्यात काय ते रेकी कुठला रेकीचा टीचरच बनायला पाहिजे असं नाही. मी काय रेकी टीचर नाहीये. खरं मी रेकीचा फायदा रोज मला माझ्या आयुष्यात होतो असं आहे. कारण एक तुम्हाला ती एनर्जी अलाइनमेंट कळायला लागते. तुमचा नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळतो. आणि मग त्यानंतर ह्या युनिव्हर्स बरोबर डिसअलाइन झाला, मिसअलाइन झाला, तर लगेच तुम्हाला कळतं की हा. आणि न्यूमरोलॉजी, आम्ही ज्योतिषी आहे न्यूमरोलॉजी म्हणून पण हे सांगू शकतो की लक म्हणजे काय शेवटी, तर ह्या विश्वाबरोबर सुसंगत असणे म्हणजे लक. आणि जास्तीत जास्त जे लोकांचं लक खराब आहे ते हे आहेत, विश्वाबरोबर अलाइनमेंट मध्ये नाही आहेत. मग ते अलाइनमेंट ओके करण्यासाठी काय असते, रेकी असते किंवा रेकीच्या माध्यमातून रत्न असतात किंवा ते अफर्मेशन्स असतात असं, किंवा हे जेमस्टोन्स असतात. हे सगळं असतं. असं सगळ्या उपायांचा सगळे उपाय एकाच दृष्टीनं रोखलेले आहेत, काय की तुम्हाला अलाइन करणे या मार्गे किंवा त्या मार्गे. आणि अलाइन झाला की तुमचे प्रॉब्लेम डिझॉल्व्ह होते. हा विषय आहे. ओके. ठीक आहे. अजून हा. ओके. थँक्यू. थँक्यू. आणखी कोणी आहे का? कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत का न्यूमरोलॉजी रिलेटेड? मीटिंग किती वेळ चालणार आहे मॅडम? नाही, आता मॅडम शेवटची एक 5 मिनिट आपण ठेवूया आणि आपण म्हणजे हॅलो सर. मी लिव्ह करतो त्यानंतर. हा बोला. हॅलो सर. मी सारिका बाबर. हा माझा बोला. मूलांक आणि भाग्यांक दोन्ही 9 येतं आणि कुंभ राशी सध्या सुरू आहे, तर 7.5चं तिसरं चरण. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू म्हणजे सांगाल मला मुलांक सल्ला भाग्यांक वगैरे 9 आहे काय आणि होईल? 7.5 काय? 7.5 पण सुरू आहे. कुंभ राशी आहे माझी. ओके. तर त्यासाठी मला काही सल्ले असतील? हा हा. ओके. मुलांक भाग्यांक दोन्ही 9 आहे, तर म्हणजे आता सगळ्यात पॉवरफुल रेमेडी असते भाग्य वाढवण्याची, म्हणजे कार्यरत राहणे, ऍक्शन फ्रिक्वेन्सी. मग कसं आता मी स्वतः पण बघतो की कित्येक लोकांना कसं आहे की पॉवरफुल रेमेडी असेल, परंतु ती कुठला खडा नाही दिला, रत्न नाही दिलं, तर त्यांना वाटतं की किंवा कुठलं तरी
नंबर पेंडंट नाही दिलं, म्हणजे त्यांना काहीतरी फिजिकल फॉर्म मध्ये, पण फिजिकल फॉर्मपेक्षा मगाशी सांगितलं जसं की हे आहे, जसं की फिजिकल एक्सरसाइज कुठल्याही हा फॉर्मची असू दे, जिम असो, ते ओके पळणं असो, चालणं असो, किंवा ट्रेकिंग असो, पण जे रेग्युलरली तुम्ही करू शकता ते तुम्ही हा करायला पाहिजे. जेवढं बैठी जीवनशैली असते तेवढं म्हणजे मुलांक 9 किंवा भाग्यांक 9चं भाग्य खराब होतं. असं आहे. हा मंगळाचा नंबर आहे तो, ऊर्जेचा असतो, तर ती जास्त ऊर्जा स्पेंड करायला लागते. तर ती ती स्पेंड नाही केली तर ती कोणत्या ना कोणत्या निगेटिव्ह रूपानं डोकं वर काढते. असं आहे. मग ते बॉडीमध्ये बॉडी हीटशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते होतात, तशा प्रकारचे रोग होतात. असं. येस, मला बॉडी पेन म्हणजे नेहमी सतत जाणवत असतं, कारण माझे थोडे ऍक्टिव्हिटी कमीच आहे त्या मानाने. मी हाऊसवाईफच आहे. त्या पूर्ण बॉडी पेन होत असतं आणि मागच्या 15 दिवसात मी थोडं एक पायऱ्यांवरून स्लिप पण झाले. त्यापासून तर खूपच बॉडी पेन म्हणजे हा जाणवतोय हा नाही, मला. मग तुम्ही मुलांक भाग्यानं असल्यामुळे हे कुठं पडणं, लागणं, कापणं, घसरून पडणं, काहीतरी काहीतरी चालू राहतंय. असं आहे. मग ओके. त्यामुळं थोडंसं काय आहे की योग्य ठिकाणी एनर्जी स्पेंड करायला लागते, सो दॅट अशा बारीक सारीक घटना घडत नाहीत. मग पण एकूणच फिजिकल एनर्जी स्पेंड करणं जेवढं तुम्ही, आता कसं आहे की प्रत्येकाला जिम आवडते असं नाही, मग पण एखाद्याला चालणं आवडतं, म्हणजे जे लागू पडते ते केलं पाहिजे. आता फिजिकल ऍक्टिव्हिटीचे बरेच 10, 15, 20 प्रकार आहेत. मग जे लागू होते ते करत राहा. मग आणि ओके. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी ज्यात निर्माण करू शकता, तुम्हाला जे लागू पडते ते त्याच्यात. आणि मग ते तुम्ही एकदा करायला लागला की मग भाग्य पण तुमचं पळायला लागतं तुमच्याबरोबर. असं आहे. म्हणजे ते वर्क व्हायला लागतं. मग मुलांक 9 भाग्यांक 9 असेल तर मग सगळ्यात पॉवरफुल उपाय हाच आहे की फिजिकली आपली रोज एनर्जी एक्झर्ट करणे, बैठी जीवनशैली बिलकुल न स्वीकारणे. असं आहे. भले ते ओके. ऑफिसमधली बैठी जीवनशैली असो किंवा हाऊस वाईफ म्हणून बैठी जीवनशैली असो, असलं चालत नाही. आणि तसं येस. तुम्ही नाही केलं तर मग हे म्हणजे कुठलं ना कुठलं बॅड लक चालू होतं. असं आहे. आणि दुसरी ओके. गोष्ट की रक्तदान करायला पाहिजे. रक्तदान कसं हॉस्पिटलचे योग असतात तुम्हाला, मग हा हॉस्पिटलाइज होण्याचे योग कसं आहे की तसे चांगले नाही. मग ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पूर्ण करून घ्यायचे. जसं की हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करून यायचं. मग त्याच्यात तुमचा रक्त सांडण्याचा जो योग असतो मंगळाचा, तो पण पूर्ण हा होतो. चांगल्या पद्धतीनं, वाईट पद्धतीनं पूर्ण होण्याऐवजी, काय कापण्या लागण्याऐवजी. आणि हा दुसरं की हॉस्पिटलाइज होण्याचा योग पण चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतो. आपण पेशंट होऊन जाण्याच्या पेक्षा तिथं डोनर म्हणून गेलेलं कधी पण चांगलं. असं आहे. ओके. किंवा जर एखादा मुलांक 9 भाग्यांक 9चा एखादा 10वी 12वीत कोण विद्यार्थी असेल तर त्यांना सांगतो की मग डॉक्टर म्हणून केलेलं चांगलं, म्हणजे करिअर म्हणून तिकडे गेलेलं चांगलं. असं म्हणजे ओके. पेशंट म्हणून जाण्यापेक्षा. सो ह्या अशा पद्धतीचे योग असतात. फक्त योग आपल्या आयुष्यात येणारच असतात. ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी आपण ज्योतिषांचा सल्ला घेऊ शकतो, कारण ते योग अशा तसे येणारच असतात. मग फक्त त्याला ओके. पॉझिटिव्हली ट्रान्सफॉर्म करायचं त्या योगांना आणि आपल्या पथ्यावर पाडून घ्यायचं. नाहीतर ते आपल्याला हानिकारक ठरतं. असं असतं. आणि 7.5चं काय, मग आता 7.5 हा सगळ्यांना येतच असतो, त्यामुळे एवढं काय त्याचं भाऊ करण्याची गरज नाही. आणि हा 7.5 आणि लक्षात घ्या की इतकं आहे तशा गोष्टी घेऊ नये. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये तर दशा महादशा वगैरे बघतात, पण लिटरली हा 7.5 ते 7.5 वर्ष रोज उठून दिवस खराब आहे असं होऊ शकत नाही. हा प्रत्येक दिवस बरोबर. वेगळा असतो. त्यामुळं हो एक एक मला क्लायंट येतात, ते म्हणतात माझी महादशा चालू आहे, इतक्या वर्षाची आहे, आता 19 वर्ष राहिले. तर 19 वर्ष वाट बघणार आहे काय आता भाग्योदय व्हायला? असं आहे. हा हा तर सूर्य रोज उगवतो तसं भाग्योदय होण्याचे चान्सेस रोज असतात. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे 7.5 वर्ष काय थांबू नका आता. असं आहे. नाही नाही 7.5 वर्षात सुद्धा चांगले योग येणारच आहेत तुम्हाला. त्यामुळे एवढं काय नाही. आणि 7.5 आहे ती आपल्याला घडवते. असं आहे. भविष्यासाठी घडवते. आपण मजबूत होतो त्यातनं. त्यामुळे त्याला एक आता अपॉर्च्युनिटी सध्या म्हणून बघू शकता तुम्ही. होय हा, सध्या तिसरं मेंटल चरण टफनेस सुरू असेल ना आहे. तर 7.5 ही तुमच्यासाठी संधीच असते. मेंटल हम्म. टफनेस नसेल तर ते तुम्हाला अवघड वाटतं. आणि प्रत्येक दिवस वेगळा आहे. प्रत्येक दिवस ही एक संधी आहे. असं बघा, असं पूर्ण 7.5 वर्षाच्या एवढ्या मोठ्या काळाला कुठला ठप्पा लावू नका. असं आहे. हा हे महत्वाचा सगळा माइंडसेटचा गेम आहे हा. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. हा ओके. आणि मुंगारत्न वगैरे काय घालू नका. चुकून घातलं असेल तर काढा मंगळवाल्यांनी. असे नाही मुंगारत्न नाही तसं देतात काही. ज्योतिषी, पण हा ते जुन्या काळातले आता ज्योतिषी आहेत ना, किंवा त्याच पावलावर चालणारे, ते मी बघतो की काय अपडेट राहत नाहीत, काय नाही. म्हणजे आता हे जे जग आहे कुठं चंद्रावर, ते डोंगरावर, असा प्रकार आहे. मग ते लिटरली 50 वर्षापूर्वीचे 100 वर्षापूर्वीचे उपाय अजून पण देतात. काही अपडेट हो नाही, काही नाही, पोपटपंची.
मग मग तो एक बघितला. मग म्हणून मी ज्योतिषी म्हणून मी काय करतो की मी स्वतःला अपडेट ठेवतो. किंवा जसं मुंगारत्न घालायला सांगितलं, पण मुंगारत्नाचे दुष्परिणाम जास्त दिसतात आपल्याला. मग पोथीमध्ये लिहिले मुंगारत्न घाला म्हणून आपण घालायला सांगणं चुकीचं आहे, कारण आपल्याला दिसतंय की त्याचे परिणाम चांगले येत नाहीत 9 नंबरवाल्यांसाठी. अजून छोटे मोठे ऍक्सिडेंट होणं किंवा कुठं रक्त सांडणं ह्या गोष्टी होत आहेत. तर हा. मग बऱ्याच वेळा असं मंगळ असलं की लोक ते देतात, ज्योतिषी तर देतात. मग ते घालू नये. उलट रिसर्च सांगतो की त्याचे परिणाम चांगले नाही असं, आणि पोथी सांगते की नाही ते घालायचं असतं. मग त्यामुळे ओके. अपडेटेड लोकांकडे जाणं गरजेचं आहे, जे स्वतः अभ्यास करायला तयार आहेत, जे फक्त नुसतं रट्टा मारून काय करतायत. मग त्याच्यामुळे पण लोक मिसगाईड होतात, आणि मग पुन्हा त्यांचा कसं की म्हणजे भ्रमनिरास होतो असं आहे. त्यामुळे योग्य बरोबर. व्यक्तीकडे जाणं फार गरजेचं असतं. ऑथेंटिक ओके, ज्योतिषी, चालेल. ऑथेंटिक न्युमरोलॉजिस्ट, ऑथेंटिक रेकी हिलर हे गरजेचं आहे. आणि चुकीचे लोक ह्या क्षेत्रात आल्यामुळं, जे खूप ऍक्च्युली खूप मोठं रिस्पेक्टेबल क्षेत्र आहे आणि खूप जास्त पोटेन्शियल असलेलं क्षेत्र आहे, तर तिथं सगळेच लोक घुसण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यातून ऍक्च्युली लोकांना वाईट अनुभव येतात, आणि मग त्या पूर्ण क्षेत्राचं नाव खराब होतं ऍक्च्युली. पण ऍक्च्युली हे क्षेत्र खूप चांगलं आहे, आणि तर रिस्पॉन्सिबल व्यक्तींकडे तुम्ही गेला तर भाग्योदय होतो, आयुष्य ट्रान्सफॉर्म होतं, एवढं नक्की. चालेल. थँक्यू सर. हा, वेलकम. तर ठीक आहे. अजून बोलायचं होतं कुणाचा काय मला. असेल प्रश्न हा तर बघा, सर, नाही सर तर मला मला वाटतं सर ऑलरेडी मला काय आपण बोलायचं त्याची वेळ घेतलेली नाही, किती वेळ वगैरे, तर आपल्याला मग थांबवायला पाहिजे, मला असं वाटतंय. सर बोलायचं होतं. हा, बोला बोला. सर काय आलं माहितीये काय, मी जवळजवळ आहे ना 3 वेळा पत्रिका बघितली, प्लस मला त्यावरती पूजा करायला सांगितलेली. मी त्र्यंबकेश्वरला जाऊन 3 वेळा पूजा करून आलो. पण मला जसा पाहिजे तसा काही इफेक्ट नाही आला. पण जिथपासून हे म्हणजे अशा गोष्टी होपोनोपोनो बोलतो ना आपण, होपोनोपोनो, रेकी वगैरे हे ते, त्यामध्ये मला उलट जास्त रिझल्ट यायला लागला. मग या ओके गोष्टीवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा तेच कळत नव्हतं. ओके ओके. ठीक आहे. म्हणजे मग तुमचं काय प्रश्न काय मत आहे, आहे त्या बाबतीत? कर्मकांडावर विश्वास ठेवायचा का नाही? हा बरोबर ओके बरोबर. ओके, चालेल. मग प्रश्नाचं असं क्लिअर येस किंवा क्लिअर नो असा आन्सर देते तुमच्या. हा ओके. कारण कर्मकांड वर्क होत. आता हे बघा, हे कर्मकांड हे पण एक रेमेडीचा प्रकार आहे. हा कर्मकांड, यज्ञ, याग असं. मग मला कर्मकांड वर्क होतं का? होतं. काही काही लोकांच्या बाबतीत खूप चांगलं वर्क होतं. त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये कर्मकांड करण्याची आणि हा तेच पद्धत ऐकून आहे, म्हणजे आणि ऍक्च्युली ते होतं लागू त्यांना. परंतु त्यासाठी काय आहे की हे जे कर्मकांड आहे, हे करणारे व्यक्ती पण म्हणजे पुन्हा तो मुद्दा ऑथेंटिक असण्याचा येतो. कारण कसं आहे की कर्मकांडात, आता हे कर्मकांड हजारो वर्षापासून चालू आहे. मग ते जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये काही पुन्हा हे गेलं, मिलावट झाली, कोणीतरी तिसऱ्यानं अजून काहीतरी जोडलं त्याला. मग आपण तर नव्हतो आता 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी कोणी त्याच्यात मिलावट केली असेल त्या ग्रंथामध्ये, ते कळायला असं आहे. किंवा जे मौखिक ट्रॅडिशन होतं की हे मंत्र पिढ्यानपिढ्या दुसऱ्या पिढीला ते पाठ, तोंडपाठ मध्ये गेले, पण त्याच्यात काहीतरी समजा हे झालं असेल, चुकी झाली असेल, त्याच्यामध्ये काहीतरी नाही का म्हणजे कमतरता राहत गेली असेल, हजारो वर्षांमध्ये होऊ शकतं असं. तर किंवा त्याच्याविषयी ती सिरियसनेस राहिली नसेल. म्हणजे आधी इंटेंट होता ऍक्च्युली की समोरच्याला हील करणे, आता फक्त तो बिझनेस बनलाय, तर इंटेंट चेंज हो झालाय. हो मग ह्या सगळ्यामुळे कर्मकांडाचे कुणाला रिझल्ट येतात, कुणाला येत नाहीत. कारण समजा जर ऍडल्टरेटेड म्हणजे मिलावट झालेलं कर्मकांड तुमच्या वाट्याला आला असेल, ओके, त्याच्यामध्ये इंटेंट मध्ये मिलावट झाली, त्या मटेरियलच नीट नाहीये, किंवा ज्या पुस्तकातनं जे केलं गेलंय ते पुस्तकच नीट नाहीये, ओके, तर आणि तुम्हाला ते फक्त समजा एक बिझनेस करायचा पण तुमच्या माथी मारलं गेलं असेल, असं पण होऊ शकतं. कारण कुणासाठी ते गरजेचं आहे, कुणासाठी नाही आहे. पण आता सगळ्यांना जो आलाय त्याला विकायचंच असेल, जर एखाद्यानं खान मांडून बसला तर मग तो काय करणार, माणूस सगळ्यांना विकत बसणार नाही, येणार नाही. मग येतात कर्मकांडाचे रिझल्ट, पण त्याच्यासाठी मग तशा पद्धतीचं म्हणजे तुम्हाला फुल प्रूफ ऑथेंटिक तो पौरोहित्य करणारा व्यक्ती तसा पाहिजे, त्या पद्धतीचं म्हणतात ना, म्हणजे ती प्युरिटी इन द सेन्स की ऑथेंटिकनेस असं म्हणतो मी, ती पाहिजे, तर ते रिझल्ट येतात. पण आता जे जनरली फक्त कमर्शियलाइज केलं जातं की तुम्ही घरी बसून पैसे पाठवा, आम्ही इथं करू वगैरे, मग ते हा सगळं असं पण घडलं जे आहे ना, तो माझ्यासोबत. बाजार आहे. मग हो असं पण तिथं घडलं. रिझल्ट येण्याची शक्यता फार कमी असते. अजिबात येणार कारण नाहीत की असं मी म्हणणार नाही, पण हा मला वाटतं की 90% रिझल्ट येणार नाहीत त्या केसमध्ये. कारण की हा. इंस्टाग्रामला ते यायचे ना, तर त्यांचे ते म्हणजे पोस्ट यायची ज्योतिषांची अशी की असं असं
तर मी त्याला कॉल करून विचारलं, माझी बर्थ डेट सांगितली, जन्मतारीख सांगितली, राहतो कुठे सांगितलं आणि जन्मवेळ सांगितला. तर त्यावर त्यांनी बऱ्याच ज्या गोष्टी सांगितल्या त्या एकदम बोलतो ना 95% जुळल्या. पण त्यांनी ज्या रेमेडी दिल्या मला, अंगठी दिली, मग त्या मी पैसे पाठवले त्याला. त्यांनी अंगठी ऑनलाईन आपलं हे पोस्टाने मला पाठवली. ती आली, मी घालून बघितलं, पण मला या गोष्टीचा इफेक्टच नाही पडला काय. पण बाकी ऐका. 7% सांगितलं. ओके म्हणजे ओके जे प्रॉब्लेम त्यांनी बरोबर सांगितलं, बोलला हा गुरुजी बरोबर, जे प्रॉब्लेम होते सगळे प्रॉब्लेम आहेत मला. ओके ओके छान. म्हणजे उपाय काय नाही लागू पडत त्यावेळेस, असं म्हणणं हा आहे. हा नाही, हा पण चांगला मुद्दा आहे. पहिला मुद्दा तुमचा होता तो फक्त पुन्हा एकदा ऍड्रेस करतो, फक्त की कर्मकांड लागू पडतं, परंतु सध्याच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बरंच म्हणजे गोष्टी ज्या आहेत थोड्या ऍडल्टरेट झाल्यामुळं थोडं त्या कोणती मिलावट, तर शक्यता कमी. हा एकच मिनिट सर, तुमच्याकडे पण येतो काय यांचं सरांचं नाव मनस्पर्श. आणि दुसरं की कर्मकांड मग पण लागू पडलं तर मला काही वेळा लागू पडलेलं बघितलेलं आहे. माझा स्वतःचा विश्वास नव्हता, पण जसं की नक्षत्र शांती मला करायला सांगितलेली ज्योतिषांनी मी लहान असताना, मी कित्येक वर्ष केली नाही, पण एका पॉइंटला मला माझं मन तयार झालं की करायचं आहे आपल्याला. माझा विश्वास नव्हता या गोष्टीवर. म्हणजे मी एकेकाळी नास्तिक होतो. मग त्यामुळं नास्तिक माणसाला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स असतो, असं आहे. कारण त्याला असं वाटतं की सगळं आपल्यालाच कळतं. मलाच येतं. नंतर कॉन्फिडन्स कमी होतो आपल्याला जेव्हा आपण नास्तिकडे जातो. असं आहे की अरे सगळंच आपल्याला कळतं असं नाही, कितीतरी गोष्टी गूढ आहेत असं. मग मी त्या ज्योतिषांना म्हणलेलं की असलं काय आपल्याला करायचं नाहीये, आणि हे आता मला जबरदस्तीने तर आणलेलं आहे. मग मी नाहीच केली किती गोष्टी, पण शेवटी 10 वर्षांनी का होईना केली. कमाल रिझल्ट आला. म्हणजे त्याला ऍक्च्युअली मला ते करताना जाणवलं. असं आहे. ते जेव्हा करत होते नक्षत्र शांती, ज्येष्ठ नक्षत्र शांती माझी केली आणि खूप भारी रिझल्ट त्यातनं येत गेले. असं आहे. मग काही कर्मकांड वर्क होतात, काही नाही, असं पण आहे. आणि तो फेज पण यायला लागतो, तुम्हाला तो योग्य माणूस मिळायला लागतो. असं मग माझ्या नशिबाने त्याला मला माणूस पण एकदम चांगला मिळाला, जो पौरोहित्य करणारा जो व्यक्ती होता तो. असं सगळं झालं. पण जनरली आता तुम्ही असं मोघम जे कमर्शियल वाटलं जाते कर्मकांड, ते तर मी सांगेन तुम्ही करू नका, कारण त्याच्यामध्ये तुमचे पैसेच वाया जातील आणि रिझल्ट येण्याची शक्यता नाही आहे. मग त्यापेक्षा तुम्हाला आणि कर्मकांड फक्त एक रेमेडी आहे ना, एक मोडॅलिटी आहे. होपनोपोनो दुसरी मोडॅलिटी आहे, रेकी तिसरी मोडॅलिटी आहे. ओके, असे कितीतरी आहेत ना. मग तुम्हाला जे बेस्ट वर्क होत आहेत ना, तेच करत राहणार. कर्मकांड म्हणजे तेच पाहिजे असं काही नाही ना. ते जुन्या काळात होतं, मग ते त्याला कुणी आपण कल्चरचा पार्ट वगैरे करून बसलोय किंवा ते खानदानी रीतिरिवाज, तसं नाही. वर्क होत नसेल तर त्यातलं कमी कमी करत चला, आणि जेवढं वर्क होतं तेवढंच कर्मकांड ठेवा, असं मी सांगेन. पण कुठल्याही गोष्टीला आपण असं ऍब्सोल्युटली बरोबर ऍब्सोल्युटली रॉंग असं करू शकत नाही. भरपूर ग्रे एरियाज आहेत. मग कर्मकांड हा पण एक ग्रे एरिया आहे. तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सांगता येणार की सगळं कर्मकांड खराब आहे असं नाही सांगता येत. सगळं कर्मकांड वर्क होतं असं पण सांगता येत नाही. पण जेव्हा कधी कर्मकांड हे बनवलं गेलं असेल यजुर्वेदामध्ये, किंवा तेव्हा ज्या काही ऋषीमुनींनी ते बनवलं असेल, तेव्हा ते प्रॉपर काम करत असणार आहे. पण हजारो वर्षांमध्ये त्याच्यामध्ये जे काय बदल झाले आपल्याला माहित नाही, आणि ते चुकीच्या लोकांच्या हातातून पण आलेलं आहे. असं आहे. सो अशा काही परंपरा असतील जिथं आपल्याला माहिती आहे की हे सगळं प्रिझर्व केलं गेलेलं आहे चांगल्या पद्धतीनं, आणि त्याचं कमर्शियलायझेशन झालेलं नाही, तर तिथं कर्मकांडाचे गॅरंटी रिझल्ट येतात. असं आहे. मग जे मोठ्या मोठ्या बिझनेस फॅमिलीज आहेत, त्यांच्याकडे पैसे आहेत खूप द्यायला, त्यांच्याकडे तशी माणसं शोधायला टीम आहेत, तर ते लोक करतात. हे फक्त पब्लिकली सांगत नाही. असं आहे. मोठमोठ्या बिझनेस फॅमिलीज कर्मकांडाचा रेग्युलर वापर करतात. पण सर्वसामान्य माणसाला एवढं भारी अवेलेबल होत नाही, एवढे भारी रिसोर्सेस. ठीक आहे. ओके. आणि तुमचा सॉरी सरांचा प्रश्न आहे विचारायचा तुम्हाला, पण दुसरा तुमचा काय होता की तुम्हाला ते वर्क होते. ज्योतिषाचं जर रिडिंग, जसं नाडीपट्टीमध्ये जर तुम्ही गेला नाडीपट्टी ज्योतिषाकडे, तर 100% तुमचं जवळपास फास्ट अॅक्युरेट सांगतात. असं आहे. पण तुमचा जो फ्युचर आहे ना, तो कित्येक जणांचा अनुभव आहे. मी पण खूप इम्प्रेस झालो या गोष्टीमुळे, की नाडीपट्टी ज्योतिषाकडे मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो 15 वर्षापूर्वी, तेव्हा इम्प्रेस झालो की त्यांनी मी स्वतः विसरलेल्या गोष्टी होत्या पास्ट मधल्या, त्या पण सांगितल्या. असं आहे. मी तर ते पेपर काढता शोधून ना, एक पेपर असतो आपला. मग ते पट्टी असते अशी. बरोबर. मग ते पण कसं आहे की त्यांनी इम्प्रेस व्हायची पण गरज नाही, कारण त्यांचं फ्युचर तितकंच अॅक्युरेट येईल असं नाही आहे. हे नंतर मला कित्येक लोकांच्या अनुभवातनं कळलं, स्वतःच्या अनुभवातनं पण कळलं. मग 70% अॅक्युरेट आलं तर खूप झालं. ज्योतिषांचं प्रेडिक्शन 70% खूप झालं. ओके, असं आहे. सो त्यामुळे तुम्ही त्यानुसार म्हणजे फक्त इन्फ्लुएन्स मध्ये काही गोष्टी करू नका. आणि तुमचं सगळं अॅक्युरेट आलं तरी ते रेमेडी तुमच्यासाठी वर्क होत असतं. ऑलरेडी जे वर्क होते तुमच्या अनुभवानं ते ठेवा. जे वर्क होत नाही ते करण्याची गरज नाही आहे. आणि रेमेडीची इतकी मोठी व्हरायटी आपल्याकडे असतं ना,
मग आपल्यावर रेमेडी लादून घेण्याची काही गरज नाही. पण जे करताय ते पूर्ण श्रद्धेनं करणं गरजेचं आहे. संशयाने केलं तर रेमेडी फार कमी वर्क होतात असं आहे. पण कर्मकांड ही अशी रेमेडी आहे की जिथं संशय जरी असला पण खूप जे करणारे जे वगैरे असले ते टॉप नॉच असतील तरी वर्क होतं ते. मग कर्मकांडाची ही पॉवर पण आहे की तुम्ही जिथं फक्त असला बस होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. आणि त्यामुळे मला काय म्हणायचं की त्यामुळे रेमेडीबल सिलेक्टिव्ह राहा. तुमच्या पर्सनॅलिटीला वेगवेगळ्या रेमेडीज सूट होतात. त्यामुळे जे त्याला सूट होते ते तुम्हाला सूट होईल असं नाही असं. मग हे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. सर बोला. सर मनस्पर्श त्यांनी हा हँड रेज केलाय. बाकीच्यांना समजा तुमचा वेळ नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता. ओके, फक्त मी इथं प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्हाला जर रेलेव्हंट असेल तुम्ही थांबा, नसेल तरी जाऊ शकता, काय प्रॉब्लेम. ठीक आहे ना मॅडम? हॅलो. हा बोला. सर माझा एक प्रश्न असा होता. फर्स्ट ऑफ ऑल की तुमचं कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन. तुम्हाला पाहण्याची आमची इच्छा होती, ऐकण्याची इच्छा होती. पण आता जे काही डिस्कशन मी ऐकलं आशुतोष सरांचं आणि तुमचं, की बाबा ज्या काही गोष्टी आहेत की ज्योतिषशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल, नाडीपट्टी असेल, तुम्ही जे काही म्हटलं, मला ऍज अ काउन्सिलर, सर मी एक काउन्सिलर आहे, की मी सपोज की कोणाकडे जातोय, काही करतोय, ठीक आहे, किंवा पूजा अर्थ करतोय किंवा काही कर्मकांड करतोय, तर जेव्हा माझ्या मनालाच फील होईल ना, माझ्या स्वतःच्या मनालाच फील होईल, तेव्हाच मला पॉझिटिव्ह वाटणार आहे. बरोबर आहे ना? डॉक्टर किती स्पेशालिस्ट आहे किंवा तो किती सर्जन आहे, याच्यापेक्षा मला काय फील होतंय या गोष्टीला महत्व आहे. म्हणजे आपण ज्या भावना करतोय ना, मी जे अनुभवतोय, मग का हे एवढे पर्याय? हा माझा प्रश्न होता की काय होतं सर की आता सामान्य माणूस जो आहे ना, सामान्य माणूस जो असतो ना, आता मी एक तुमच्यासमोर एक सामान्यच आहे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा नॉलेजेबल आहात क्षेत्रामधलं. नाही, तुम्हाला त्या फील्ड मध्ये नॉलेज आहे. पण मला काय वाटतं सर की काही माणसं जे आहेत ना, आता माझ्याकडे काही क्लाइंट्स येतात, त्यामुळे मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटला. काय होतं की सपोज आता मी उदाहरण देतो बरं का सर, एखादा पेशंट असतो, तो डॉक्टरकडे जातो, त्याला काहीतरी दुखत असतं, ठीक आहे, तो 1-2 दिवस टॅबलेट घेतो, तिसऱ्या दिवशी परत त्याला बरं वाटत नाही, परत तो दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. पण काय होत असतं की कधी कधी त्या पहिल्या डॉक्टरच्या मेडिसिनचा इफेक्ट करत असतो आणि ते दुखणं हळूहळू रिलीज होत असतं. पण तो चौथ्या दिवशी वेट न करता त्या डॉक्टरकडे जातो, त्याला वाटतं की नाही यार, ये कुछ काम का नाही, ये डॉक्टर सांगता. आता आशुतोष सरांनी कसं म्हटलं की न्यूरोलॉजी वगैरे त्यांनी हे केलं होतं, पूजापाठ केला होता, तिथे काही वाटलं नाही, पण रेखी केल्याच्या नंतर कुठेतरी काही वाटतं. तर मला तेच म्हणायचं होतं सर, आता मी डिबेट नाही करत आहे बरं का सर, माफ करा, पण ते बाबा रेकीमध्ये आता जसं स्नेहल मॅडम सांगतात ना की बाबा रेकी तेव्हाच ऍप्लिकेबल आहे, एनर्जी तेव्हाच तुम्हाला ऍप्लिकेबल होईल की जेव्हा तुमचा फुल फेथ आणि तुमचं इंटिमेशन हा प्युअर असेल. रेकी याबद्दल काय सांगाल सर? नाही रेकी तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे वर्क सगळ्या जे हिलिंग मोडॅलिटीज आहेत, मॅनिफेस्टेशन मोडॅलिटीज, सगळ्यांचे टेस्टिमोनियल्स जगामध्ये आहेत. ओके, त्यामुळे आपण सगळ्यांचाच आपल्याला आदर असला पाहिजे. ओके, असं बरोबर. हा, असं म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर, म्हणजे उदाहरणं द्यायचं टाळतोय मी, कारण नाहीतर मला बोलण्याची लेंथ वाढते. पण जसं होमिओपॅथीवर माझा स्वतःचा विश्वास नव्हता, कारण ॲलोपॅथीच्या एक्झॅक्ट विरोधतेचं लॉजिक आहे, आणि ॲलोपॅथी वर्क करते तर मग होमिओपॅथी वर्क केली नाही पाहिजे लॉजिकनुसार. पण होमिओपॅथीचे रिझल्ट मला नसले तरी लाखो लोकांना जगात मिळालेले आहेत, असं आहे. मग जे तुमच्यासाठी वर्क करते ते तुम्ही घेऊ शकता, आणि सगळ्या हिलिंग मोडॅलिटीचे रिझल्ट आहेत. आणि दुसरं पण आहे की जिथं पण पॉवरफुल क्षेत्र असतात तिथं काही अशी माणसं येतात की जे समजा करेक्ट प्रॅक्टिसेस करतात, त्यातनं मग त्या क्षेत्राचं नाव खराब होतं, असं आहे. मग त्यामुळं समजा कोणतंही असेल, म्हणजे संतांकडे जाऊन पण आजार बरे होतात. मग तसे पण संत आहेत, आणि समजा काही लोक आहेत ज्यांनी काहीतरी गैर प्रयोग केले असतील, मग त्यातनं समजा संत बदनाम झाले, असं पण आहे. मग याचा अर्थ कसा आहे की हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काय सांगता येण्यासारखं नाही. स्वतःचा विवेक वापरून ते करावं लागतं. आणि तुम्ही म्हणता तसं की आपल्याला माहित नाही की काय काय आपल्याला वर्क झालं असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला ते नक्षत्र शांतीचा इफेक्ट आला, पण शक्य आहे की काही गोष्टी आधी पण कर्मकांड माझ्यावरती केलं असेल,
आणि मी एवढा काय त्याच्याशी कनेक्टेड नव्हतो, पण त्याचा फायदा झाला असेल. माझ्या पालकांनी कंपल्सरी माझ्याकडनं करून घेतलं किंवा माझ्यासाठी त्यांनी परस्पर मागं जाऊन एखादा यज्ञ केला, त्याचा पण रिझल्ट मला मिळालाच असेल, हू नोज ना. असं आहे. सो आहे म्हणजे ते आधीच्या लोकांनी पण जे केलंय त्यात, हे बघा असं एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये की आय एम एव्हरीबडी आय मेट. असं आहे. म्हणजे मी कोण आहे किंवा प्रत्येक व्यक्ती कोण आहे, तर तुम्हाला आयुष्यात जे जे कोण भेटलं ते सगळे तुमच्यात सामावलेले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात ज्या ज्या कोणी तुमचं हिलिंग केलं त्या सगळ्यांच्या हिलिंगचा इफेक्ट म्हणजे आज तुम्ही आहात. असं आहे. फक्त तुम्ही कुणाला मानता, कुणाला न मानता, कुणाला फुल क्रेडिट देता, कुणाला देत नाही. पण काही ना काही तुमच्या आयुष्यात, जसं की पहिल्या डॉक्टरचं पण काही ना काही योगदान आहेच, असं आहे. किंवा दुसऱ्याचं पण आहे. तो मग त्या पद्धतीनं म्हणजे मला म्हणायचं की आपण ओपन राहायचंय की हिलिंग कुठूनही होऊ दे, आय एम रेडी. जेव्हा मी ह्या गोष्टीला रेडी झालो तेव्हा मग हे सगळं व्हायला लागलं. म्हणजे मग तसं बाकीच्या मोडॅलिटीज पण काम करायला लागल्या, होमिओपॅथीचे पण रिझल्ट यायला लागले. असं मग ओपननेस पण खूप मॅटर करतो, ऍक्सेप्टन्स मॅटर करतो, असं आहे. आणि त्या पद्धतीचे तसे रिझल्ट तुम्हाला म्हणजे यायला लागतात. मग रिसेप्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. रिसेप्टिव्हिटी तुमची वाढली की तुमची हील होण्याची क्षमता वाढते आणि दुसऱ्यांना हील करण्याची क्षमता देखील वाढते. रिसेप्टिव्ह असणं गरजेचं आहे. हा बोला, अजून कोण आहे का? नाही, ओके. हा ठीक आहे. तर हे असं आहे. मग एकूणच क्षेत्र हे जे आहेत, आता ज्योतिष क्षेत्रात पण सगळ्याच पद्धतीचे लोक आहेत किंवा न्यूमरोलॉजिस्ट मी बघतो की लोकांना फक्त नॉन इश्यूज जे आहेत, आता असं पण आहे ना की जे नॉन इश्यूज आहेत त्यांना इश्यू म्हणून समोर दाखवायचं आणि त्याची भीती दाखवून पुन्हा मग काहीतरी त्यांना सांगायचं की हा उपाय करा. तसं पण आहे. मग आपण काय करू शकत नाही, सगळ्या गोष्टी ह्या जगामध्ये प्रेझेंट राहणार. ओके, सगळ्यांचं अस्तित्व राहणार. सो आपण त्याला जसं आहे तसं घेऊन चालायला लागतंय, असं आहे. फक्त मी स्वतः ऍज अ न्यूमरोलॉजिस्ट एवढा प्रयत्न करतो की त्या समस्याच नाही आहेत, पण ज्याला लोकांनी समस्या मानलंय किंवा न्यूमरोलॉजी किंवा काही ज्योतिषांनी भीती दाखवून त्यांना त्याचा बागुलबुवा केलाय, त्या पाडण्याचं काम करतो मी. असं आहे की तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 0 नको किंवा काय ते 7 नको, 8 नको, हे असल्या गोष्टी मी लिटरली पब्लिकली रोस्ट केलेल्या आहेत. असं. आणि स्वतःच्या अनुभवातून मला लक्षात आलं की हे लोक काय करतात, कोणतरी कोर्स केला, मग तो कोर्स करून पुन्हा पुढच्याला तेच सांगतोय पोपटपंची, त्याला स्वतःला पण काय माहिती नाही असलं. तर मी स्वतःचं गणित जे शिकलोय, बरोबर आहे समजा ऍज सर, अन बरोबर. इंजिनियर मी जे गणित शिकलोय एमटेक पर्यंत, किंवा मी स्वतः फिजिक्स टीचर आहे IIT लेवलचं, मग माझं रोज उठून गणित सोडवण्याचं काम. मग गणित आणि न्यूमरोलॉजीचा पण मी एकत्र मेळ घातला. मी बघितलं की हा, किंवा 3 आणि 6 हे अँटी नंबर आहेत. मग मी आहे तसं मानलं नाही. मग नंतर मला लक्षात आलं की नाही, 3 आणि 6 हे अॅनिमल नंबर नाही आहेत, ते फ्रेंडली नंबर आहे. मग भले देशातले 99% लोक म्हणत असले की ते एनिमी नंबर आहे, तरी त्यातलं आपल्याला लक्षात येतं की यात स्वतःचं डोकं कोणी वापरलेलंच नाही, ते फक्त पोपटपंची करताय, असं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, मग तिथं थोडंसं स्वतःचा विवेक बुद्धी असणं पण गरजेचं आहे. मग हे म्हणतोय मी. पण आता मी त्याच्या पर्टिक्युलर्स मध्ये जात नाही, पण तुम्हाला एक उदाहरण दिलं मी, कारण त्यातनं अजून डिस्कशन आपलं जास्त वाढेल, असं. पण एकूण की तुम्ही विश्वासानं जाणं गरजेचं आहे. आणि सगळीकडे विश्वास पाहिजे असं पण नाही, विश्वास नसताना पण रिझल्ट येतात. मग जसं सांगितलं कर्मकांडाचं सांगितलं, किंवा काही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, तुम्ही फक्त ते उच्चार करा, किंवा शाबरी मंत्र आहेत, नुसते जपा, तुमचा विश्वास असो नसो, पण तुम्ही कन्सिस्टन्सी ते करत राहिलं तरी रिझल्ट येतात. असे पण आहेत गोष्टी. मग ह्या लेवलला पण म्हणजे इतक्या हाय लेवलला पण मॅनिफेस्टेशन रेमेडीज वर्क करतात. पण शक्यतो विश्वास असायला पाहिजे, तर तुम्ही काय होता की त्या गोष्टीसाठी पात्र होता. जर तुमचा विश्वास नसेल तर खालून गळती लागल्यासारखं आहे त्या बकेटला, तर वरून कितीही काय ओतलं तर ते गळत राहतं, असं आहे. बरोबर. हा, तो चाइल्ड लाईक बिलीफ पाहिजे. जे काय तुम्ही करताय त्या गोष्टीवर लहान मुलासारखा, म्हणजे अनकंडिशनल बिलीफ पाहिजे, तर पॉवरफुल रिझल्ट. आणि मॅडमचा तसा असतो रिझल्ट, मी बघतोय की म्हणजे बिलीफ तर त्यांना खूप जबरदस्त रिझल्ट येतात. मी बघतोय की बिलीफच्या बाबतीत ना मी मॅडमना इन्स्पिरेशनल मानतो, किंवा बिलीफ असा पाहिजे, असं. सो ह्या गोष्टी पण आहेत. आणि मॅम थँक्यू, म्हणजे खूप चांगलं रेकी तुम्ही शिकवलं होतं. सो त्याचा न कळतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी रोज काय रेकी टेक्निक करत नाहीये, पण कुठेतरी मला त्याचा फायदा होतोय, जे मी आता फक्त तुमच्या समोर ऍक्सेप्ट करतोय. मग काय रोज मी काय रेकीला कॉल केला असं पण काही नाहीये, पण शिकल्यानंतर आणि शिकल्याच्या आधी हे 2 क्लिअरली वेगळे फेजेस आहेत माझ्या लाईफ मधले, एवढं मला म्हणजे क्लिअरली कळतंय, असं आहे. मग रेकीचा रोल, मी रोज रेकी कॉल केला तरच लाईफ मध्ये असं नाही, रेकी शिकल्यापासून तो रोल चालू झालाय.
असं. आणि सो थँक्यू मॅम, खूप चांगलं तुम्ही तेव्हा ऍक्च्युली शिकवलं होतं. आणि अशा प्रकारचे ट्रेनर कमी आहेत ऍक्च्युली या फील्डमध्ये. महत्वाचं मन लावून सांगणारे असं पण आहे. आता कित्येक लोक हा ठीक आहे रेकी अरे रेकी ट्रेनिंग केलं की हा एवढा फायदा होतो, चला आपण पण करूया. मग तशा रेकी ट्रेनरकडनं तुम्ही शिकला तर तुम्हाला तो ती मजा पण येणार नाही. तुम्हाला लक्षात येईल की अरे काय बात मतलब नाही बन रही है यहाँ पे, असं होतं ते. तो तो मुद्दा आहे की तुम्ही किती हार्ट अँड सोलनी शिकवता, असं तुम्ही किती स्वतः अलाइंड आहे रेकीशी ते सगळं दिसतं अक्षरशः. असं कोणाचे प्रश्न काही नसतील तर थांबू शकतो. बाकी मग तुम्हाला हे काय तर ते रसेल महाराज मराठी हँडल चेक करा, हिंदी चेक करा, इंग्लिश चेक करा. त्यावर पण मिळतील आणि युट्यूबवर पण मिळतील. ठीक आहे. मग तेव्हा तुम्हाला डिटेल त्याच्यावर ना कळेल. अगदी जे पेड कोर्सेस मध्ये पण न्यूमरोलॉजिस्ट देत नाहीत ते मी फ्री दिलेले आहेत, त्यामुळे बघू शकतो. काही काही लोक लिटरली असे पण आहेत की पेड कोर्सेस मध्ये पण सांगत नाही, ते हातचं राखून ठेवलेलं असतं ते सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मग आपल्याकडे द्यायला प्रचंड असेल तर आपण कशाला, म्हणजे ऑफकोर्स जेवढं तुमचं उदार मन बनतं तेवढं तुम्ही द्यायला शिकता. असं मग मला पण माझ्या गुरुनी हे शिकवलं. मला पहिल्यांदा वाटायचं की अरे हे राखून ठेवायचं, ते राखून ठेवायचं. ते म्हणले नाही, आहे ते देऊन टाकायचं. आपल्याकडे खूप आहे, देणारा बसलाय एवढा परमेश्वर आपल्याला, काय अनलिमिटेड आहे आपल्याकडे. तर मग द्या, काय प्रॉब्लेम नाही. असं फक्त काय पेड कोर्सेस मध्ये काय तुम्हाला की 1 on 1 तुमचं हिलिंग होतं, 1 on 1 तुमचं रिडिंग होतं, 1 on 1 तुमचा क्वेश्चन आन्सर्स होतात. असं मग तुम्ही जरूर एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे तुम्हाला हिंदीमध्ये पण कुठे मिळेल. पूर्ण भारतात तुम्हाला काही काही त्यातले काही व्हिडिओज असे आहेत की पूर्ण भारतात पूर्ण इंटरनेटवर तुम्हाला त्या टॉपिकवर न्यूमरोलॉजीचा एकही व्हिडिओ मिळणार नाही. असं ओके. थँक्यू सर. तुमचं नाव काय सर? मनस्पर्श काय नाव तुमचं? हेच नाव आहे का? अरे सर, मी विशाल कांबळे, लातूरहून आहे. ओके ओके विशाल सर, हा थँक्यू. एक मानसशास्त्रीय समुपदेशक आहे, मानसशास्त्राचा अभ्यासक आहे. जस्ट मॅडमचा रेकी कोर्स पाहिला आणि थोडस म्हणलं की चला तुम्ही म्हणल्यासारखं मोटिवेशन घेऊन काम करतोय सर मी. बाबा काउन्सिलिंगच्या माध्यमातून तर करतोय, पण रेकीच्या माध्यमातून मला जर लोकांना हिल करता आलं तर तो आनंद, तो सॅटिस्फॅक्शन मला पैशात बोलता येईल. नाही मग कंबाईन करा ह्या गोष्टी. जसं तुम्हाला सांगितलं की माझं योगायोग माझ्याकडे मॅथ्स ऍज अ सब्जेक्ट होता, तर मी तो न्यूमरोलॉजी कनेक्ट केला. कारण कित्येक न्यूमरोलॉजिस्ट ना म्हणजे मॅथ्सचा गंध पण नाही, काय त्यांचा संबंध आलाच नाही. पण माझ्याकडे योगायोग आला. मग तसं तुमच्याकडे सायकोलॉजी आणि रेकी आहे, मग निसर्गानं तुम्हाला डेडली कॉम्बिनेशन बनवू शकता यातनं. असं आहे. आणि ते ईश्वरीय काहीतरी चमत्कारच म्हणतोय की मला कुठून तरी सद्बुद्धी आली की मी स्नेहल मॅडमचा ते ऑनलाईन कोर्स अटेंड केलाय. काहीतरी निश्चित चांगलं होणार आहे. हा ओके ओके. निश्चित निश्चित. काही काही जणांचा चाम असतो, एक ट्रेनर्सचा पण गुरूंचा चाम असतो. तुम्हाला तो जस्ट टच जर झाला म्हणतात ना तरी त्यानं पण होतं. असं म्हणतात ना की फक्त तिथं एखाद्या ठिकाणी काय म्हणता येईल ना की फक्त डोकं टेकून आलं तर ते होतं, किंवा काय जे असेल फक्त जाऊन बसून आलं तरी होतं एखाद्या मंदिरात. तसं किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात जरी आलं तरी त्या निमित्तानं आपल्याला ती दिशा मिळते. असं आहे. ही योग येतात फक्त आपण अवेअर राहायचं आणि जी संधी मिळते ती लगेच ती ट्रान्सफॉर्म करायची आपल्याला पॉझिटिव्ह अशी. चालेल थँक्यू. सगळ्यांना एवढं नॉलेज तुमचं दिल्याबद्दल, सगळ्यांना खूप मोटिवेट केल्याबद्दल. तर आपण काय करूयात, तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं, मी सरांचं अकाउंट किंवा त्यांचा नंबर जो आहे ऑफिसचा तो ग्रुपवरती देईन. कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील, माहिती हवी असेल तर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. येस, आभार मानतायत विद्या मॅडम. पण आपण काय करूयात, हा व्हिडिओ आहे, रेकॉर्डिंग हे आजचं आहे, ते मी ग्रुपवरती पोस्ट करेन. सगळ्यांनी आता काय होईल की रेकॉर्डिंग नाही टाकलं तर मग प्रत्येकाचे प्रश्न येत राहतात की मॅडम रिमेडी काय करू, टेक्निक काय करू, प्रॅक्टिस काय करू रोज रेकीचे साधक म्हणून. तर हा व्हिडिओ तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केला जाईल. सगळ्यांनी तो बघायचा, ते नोट करून घ्या की डेली तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही इम्प्लिमेंट करा. फर्स्ट ऑफ ऑल, येस सर. इथून सेशन संपल्याच्या नंतर आंघोळ करायचे, पण प्रॉब्लेम असा आहे की खडामीठ नाहीये, भेटत नाहीये आमच्या इथं कुठं. काय करणार? मध्ये मिळतं सगळीकडे. नाही, आता आमच्या इथं शॉप मध्ये मी विचारलं, आत्ताच मुलाला पाठवलं होतं, मार्केटमध्ये जावं काही अडचण नाही. बरं, मग पण काय साध्या करायचं, मिठाने केलं तर नाही चालणार का?
हा चालेल तुमच्याकडे. साधं मीठ असेल ना तर त्यांनी करून घ्या, पण ते लवकरात लवकर आणून ठेवा. आणि आता सगळ्यांना सूचना आहे की तुम्ही रेकीचे साधक आहात तर आपल्यामध्ये 1-2 किलो अशी बॉटलमध्ये भरूनच ठेवायचे खडा मीठ. ठीक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काय करायचंय, एक दिवसभर आपण काय जॉबच्या निमित्ताने खूप लोकांशी कॉन्टॅक्ट येतो. आपल्याला माहित नाही कोणाची एनर्जी कशी असते, आपल्या औरा क्षेत्रामधली कुठली एनर्जी एंटर केलेली आहे. त्यामुळे रेकीला कॉल करायचे, प्रोटेक्शन शील्ड डेली घ्यायचंच आहे. पण त्याच्याच सोबत तुम्ही काय करा, अधूनमधून 2-4 दिवसांनी प्रत्येक वेळेला मिठाने औरा क्लीन करा. पण एक महत्वाची टेक्निक सांगते जी मी रोज करते. रोज संध्याकाळी काय करायचे, रोज संध्याकाळी झोपायच्या आधी खडा मीठ थोडंसं हातामध्ये घ्या आणि ते हातामध्ये घेऊन त्याने हात धुवून टाका. ठीक आहे. जे सगळी निगेटिव्हिटी तुमच्या ऑरामधली निघून जाते. रोज इम्प्लिमेंट करा, खूप छान रिझल्ट येतात. येतोय? ओके. तर खडा मिठाने रोज संध्याकाळी खडा मीठ हातामध्ये घ्यायचे आणि पाण्याने स्वच्छ आपले हात धुवून टाकायचे. डेली अंघोळ करायची नाही, आठवड्यातून 1-2 वेळा मिठाच्या पाण्याने अंघोळ करा. पण रोज झोपताना काय करायचं, आपण दिवसभर कुठून कुठून येतो ती निगेटिव्हिटी आपल्यामधून काढून टाकण्यासाठी फक्त खडा मीठ हातामध्ये घेऊन तुम्ही हात धुवून टाकायचे. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतंय की आपल्या हायर लेवलची निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, ओके, मगाशी मॅम कोण होतं, फिनान्शियल इश्यूज होते, जॉब वगैरे गेलेल्या मिस्टरांचा, कुठल्याही प्रकारचे तुमच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असतील, अडथळे असतील, तर काय करायचंय, आजपासूनच सुरू करा. 5 दिवस मिठाच्या पाण्याने डोक्यावरून अंघोळ करायची आपल्याला. ठीक आहे. क्लिअर दिसतोय का व्हिडिओ माझा? मॅडम, मिठाचं पाणी डोक्यावरून टाकल्यानंतर केसांना त्रास नाही होईल ना? नाही मॅडम, ऐकून घ्या आधी. काय करायचं, 5 दिवस मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचे डोक्यावरून. मी सांगितलं आंघोळ करताना 2 बकेट ठेवायच्यात. एक हाफ बकेट घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 मूठ किंवा ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम असेल, ॲलर्जी असते काही लोकांना, स्किन इश्यूज असतात, तर 1 चमचा खडा मीठ टाकलं तरी चालेल. त्याचं काम करायचं तो करतो. त्या बकेटमधल्या आंघोळीने आधी डोक्यावरून आंघोळ करायची आहे त्या पाण्याने. नंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा डोक्यावरून शॅम्पू वगैरे तुम्ही जे काही कंडिशनर असेल ते लावून आंघोळ करा. ठीक आहे. आता मिठाने कसं होतं, थोडं केस असे चिकट वगैरे होऊ शकतात आपले. ठीक आहे. तर हे करा तुम्ही 5 दिवसाच्या मध्ये, 7 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येतील. कुठलंही तुमचं काम अडकलेलं असेल, ब्लॉकेजेस असतील हायर लेवलचे, ते सगळे निघून जातील. असाच प्रश्न विचारतो, आता बराच वेळ झालाय. नाही नाही. सकाळी आपण ऑफिसला जात असो किंवा कुठे जात असो बाहेर, तर आपल्याला रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घेऊनच कामाला जायचंय का? हो सर, कंपल्सरी. सकाळी उठल्याबरोबर, रेकीमध्ये कुठलीही बंधनं नाहीयेत. मे बी कसं होतं की आपण खूप बिझी शेड्यूल असतं, सगळ्यांचं धावपळीचं असतं, एखाद्या वेळेस कामाच्या घाई गडबडीमध्ये आपण प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं राहतो. मी तर म्हणेन की बेडवरून उठल्या उठल्या तिथे लगेचच प्रोटेक्शन शील्ड घ्या, रेकीला कॉल करा, प्रोटेक्शन शील्ड घ्या आणि फॉलो करा. ठीक आहे. रात्री झोपायच्या आधी पुन्हा रेकीला कॉल करायची गरज नाहीये. फक्त कॉर्ड कटिंगची एकच प्रोसिजर, एकच स्टेप करायची की मी सगळं प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शक्ती बाधांपासून स्वतःला मुक्त करते, कट कट कट. एवढंच करायचे रात्री झोपताना. ठीक आहे. कारण तेच आहे की दिवसभर आपण सगळ्या लोकांमधून, वेगवेगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्यामुळे ती निगेटिव्हिटी, ती एनर्जी आपण कट करून टाकायची. ठीक आहे. की लेवल आहे, तर ज्यांचे कोणाचे मिस झाले ते पुन्हा अटेंड करू शकतात लाईव्ह. ओके. रेकॉर्डिंग तर बघून घ्या सगळ्यांनी. मॅडम, टाइम काय आहे कशाचा? आता नेक्स्ट लेवलचा, म्हणजे मास्टर लेवलचा ना सर? मोस्टली आपण रात्रीच ठेवणार आहे सर. आता पण मास्टर लेवलचा बॅच रात्रीच आहेत, 8 ते 9 असेल किंवा 6 ते 7 असेल. ठीक आहे. आपण डिस्कस करू. येस. 8 ते 9 जर ठेवला तर बेटर राहील नाही का, कारण ऍक्च्युअली 7 ते मग 7चा टाइमिंग मला मॅच होत आहे. म्हणजे माझं एक पण सेशन म्हणजे लास्ट बॅच पासून मास्टर लेवलसाठी राहिलात. ठीक आहे. आपण डिस्कस करू. 8 ते 9चं ठेवून देऊ सर. म्हणजे हाऊस वाईफ असतील त्यांनाही अटेंड करता येईल, त्यांची कामं आटोपून, आणि जे वर्किंग आहेत ते पण तोपर्यंत पोहोचू शकतील. ठीक आहे. मला ग्रुपवरती टाकून द्या मॅडम, म्हणजे मला मग तसं पे करायला तुम्हाला नाही का लगेच. येस सर, ग्रुपवरती टाकते आणि तुम्हाला मास्टर लेवलच्या ज्यांनी पे केलेलं आहे सगळ्यांना मास्टर लेवलचा ग्रुप क्रिएट केला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. ठीक आहे. मग मी आणि मास्टर लेवलचं मी ज्यावेळेस तुम्ही टाइम फिक्स करताना त्यावेळेसच पे करून टाकणार आहे पैसे. हो सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता भरपूर वेट केलेला आहे मास्टर लेवलसाठी, मेसेज टाकून देते मी. ठीक आहे. आणि मास्टर लेवल संदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम असेल, शंका अडचणी असतील, फी रिलेटेड पण असेल इश्यूज, तर पर्सनली कॉल करून बोलायचे माझ्याशी. ठीक आहे. तुम्ही आता हाफ पेमेंट भरून तुमची सीट बुक करू शकता. हाफ पेमेंट कोर्स चालू झाल्यानंतर 3 मार्च पासून कोर्स आपला चालू असेल मास्टर लेवल, तेव्हाही करू शकता. ठीक आहे. चलो, सेशन आपण थांबूया तिथे. थँक्यू सो मच.